आपण 2011चा पेपर घेऊया. ओके, चलो. तर पहिला प्रश्न हा होता की कशावर बेस होता, प्रश्न कशावर काढला होता माहिती आहे का? युनियन बजेटमधून क्वेश्चन निघाला होता, बरोबर आहे. बायो अस्फाल्ट्स म्हणून एक मटेरियल होता. तर ते काय असते माहिती आहे का? ते नॉन रिन्युएबल सोर्स आहे, बरोबर. आणि हा ॲस्फाल्टला काय म्हणतात की बिटुमनसुद्धा म्हणतात. बिटुमन हे मटेरियल आहे, राईट, बरोबर आहे. इको फ्रेंडली आहे. बायो अस्फाल्ट, बायो म्हणजे इको फ्रेंडलीच असणार, बरोबर आहे. चलो. आणि रोडच्या सरफेसवर आपण टाकू शकतो त्याला, बरोबर आहे, रोड कन्स्ट्रक्शनमध्ये. बायो अस्फाल्ट्सला ऑर्गॅनिक वेस्ट मटेरियलमध्ये पण आपण त्याच्यापासून सुद्धा बनवू शकतो बायो अस्फाल्टला, बरोबर आहे. आणि हे रिन्युएबल रिसोर्स असते, बरोबर आहे. आणि नॉन फॉसिल फ्यूल बेससुद्धा असू शकते बायो अस्फाल्ट्स. हे मटेरियल आहे, याचं इम्पॉर्टन्स हे आहे बायो अस्फाल्ट्स. मेन्समध्ये इन्व्हायरमेंटमध्ये आपण याला यूज करू शकतो, बरोबर आहे. रोड कन्स्ट्रक्शनमध्ये याचं सरफेसिंग करू शकतो आपण, याची इको फ्रेंडली आहे. चलो. दुसरा होता कंबशन ऑफ थर्मल पॉवर प्लांट्समधून कोणतं इमिशन निघू शकते. कार्बन डायऑक्साईड निघणार, ऑक्साईड ऑफ नायट्रोजन निघणार, ऑक्साईडचा सल्फर निघणार, तिन्ही पण निघणार. ओके, इमिट होणार. चलो. आता सॅटेलाईटवर प्रश्न आहे. सॅटेलाईट हा खूप इम्पॉर्टंट थीम आहे UPSCची. चलो. सॅटेलाईट टेलिकम्युनिकेशनसाठी यूज होते. चलो. जिओ स्टेशनरी ऑर्बिटमध्ये ठेवतात आपण त्याला टेलिकम्युनिकेशनसाठी. चलो. त्याच्यामध्ये नंतर काय आलं की त्याची रेंज आपल्याला त्याच्यामध्ये दिली होती, ती चुकीची दिली होती UPSCने, बरोबर आहे. ही रेंज आहे ना, ही रेंज तुम्हाला सांगतो मी. ही रेंज त्याची 22,300 माईल्स होती, बरोबर आहे. 22,300 माईल्स म्हणजे 35,000 किलोमीटर. इथे ऑप्शनमध्ये दिलं होतं 22,000 किलोमीटर, तर त्याचं ऑप्शन आहे 35,000 किलोमीटर ही त्याची रेंज आहे, बरोबर आहे. रेंजमध्ये फसवते UPSC. त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया सॅटेलाईटबद्दल, टेलिकम्युनिकेशन. जिओ स्टेशनरी ऑर्बिट्स आर कॉल्ड लो इन्क्लिनेशन ऑर्बिट. जिओ स्टेशनरीलाच काय म्हणतात, लो इन्क्लिनेशन, बरोबर आहे. दे हॅव ऑर्बिटल पिरियड दॅट सेम ॲज द अर्थ्स रोटेशन पिरियड. अर्थचा जे रोटेशन पिरियड आहे ना, तेच तेवढं असते त्याचं रोटेशन पिरियड. त्याचं ऑर्बिटल पिरियड, तिच्या ऑर्बिटमध्ये जी पिरियड असते ना, ते अर्थच्या रोटेशन पिरियडच्या बरोबरच असते, बरोबर आहे. म्हणून त्याला सॅटेलाईट रिटर्न्स टू सम पॉईंट्स इन स्काय ॲट सेम टाईम ईच डे. प्रत्येक दिवशी त्याचा जे रिटर्न पॉईंट असते ती एक बरोबर त्या टायमाला होऊन जाते, बरोबर. प्रत्येक दिवशी त्याचा रिटर्न पॉईंट असते ना, एक ऑर्बिट मारून त्या टायमाला जिथं त्या प्लेसवर येणार ते सेम असते सॅटेलाईटचा रिटर्न पॉईंट. सॅटेलाईट मूव्स फ्रॉम वेस्ट टू ईस्ट, बरोबर आहे. जशी पृथ्वी आपली वेस्ट टू ईस्टमध्ये डायरेक्शनमध्ये जाते, तशीच सॅटेलाईटसुद्धा वेस्ट टू ईस्टमध्ये मूव्ह करते. जिओ स्टेशनरी सॅटेलाईट ऑर्बिट द इक्वेटर, वेर ॲज जिओ सिंक्रोनस ऑर्बिट ॲट डिफरंट लॅटिट्यूड. लक्षात ठेवा, आपल्याला दोन्हीपैकी एकच माहीत करायचं काय की बाबा जिओ स्टेशनरी सॅटेलाईट ही ऑर्बिट करते इक्वेटरला, पण जिओ सिंक्रोनस ऑर्बिट ॲट डिफरंट लॅटिट्यूड. प्रत्येक लॅटिट्यूडला प्रत्येक अलग अलग जिओ सिंक्रोनाइज सॅटेलाईट आपण जिओ सिंक्रोनस करू शकतो आपण, राईट. सिंक्रोनाइज करू शकतो. सिंक्रोनाइज म्हणजे आपण त्याला आदलाबदल करू शकतो. पण जिओ स्टेशनरी स्टेशन आपण त्याला एकाच ठिकाणी लावू ठेवतो, म्हणून ते इक्वेटरला ऑर्बिट करते, बरोबर. यूज फॉर ब्रॉडकास्टिंग टेलिकम्युनिकेशन, ठीक आहे. दे गिव्ह लिमिटेड व्ह्यूज ओव्हर पोलार रिजन. पोलार रिजनला लिमिटेड असते, एवढं लक्षात ठेवा. ड्यू टू कर्वेचर लोकेटेड ॲट 22,300 माईल्स. लोकेटेड ॲट 35,000 किलोमीटरची एवढी त्याची हे आहे, रेंज आहे. चलो, हे त्याची लोकेशन आहे. ऑर्बिट सर्क्युलर ऑर्बिट करतात, ऑर्बिट जिओ सिंक्रोनस, ठीक आहे. सॅटेलाईट फॉर टेलिकम्युनिकेशन केप्ट ॲट जिओ स्टेशनरी, द ऑर्बिट इज जिओ सिंक्रोनस, बरोबर आहे. द ऑर्बिट लाईज इन द प्लेन्स ऑफ द अर्थ इक्वेटर, बरोबर आहे. हे सुद्धा फक्त त्याची रेंज चुकीची आहे. ही 35,000 किलोमीटर आणि 22,300 माईलची रेंज आहे. अजून एकदा वाचूया. जिओ स्टेशनरी ऑर्बिट्स आर कॉल्ड लो इन्क्लिनेशन ऑर्बिट्स. जिओ स्टेशनरी ऑर्बिट्स आर कॉल्ड लो इन्क्लिनेशन ऑर्बिट्स. दे हॅव ऑर्बिटल पिरियड दॅट इज सेम ॲज द अर्थ रोटेशन पिरियड, बरोबर आहे. स्टेशनरी पिरियडचा ऑर्बिट हा अर्थच्या रोटेशन पिरियडचा सेमच आहे, बरोबर आहे. सॅटेलाईट मूव्स फ्रॉम वेस्ट टू ईस्ट ॲज अर्थ मूव्स फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. जिओ स्टेशनरी सॅटेलाईट्स ऑर्बिट इक्वेटर, whereas geosynchronous orbit at different latitude. हे लक्षात ठेवा. यूज फॉर ब्रॉडकास्टिंग टेलिकम्युनिकेशन हे पर्पजसाठी, बरोबर आहे. पोलारला लिमिटेड व्ह्यूज आहेत त्याचे, ओके, कर्वेचरमुळं. चलो, आता आपण काय वाचूया. सायंटिस्ट काय डिटरमाइन करू शकतात की DNA सिक्वेन्स आहे ना क्रोमोझोममधला, ते आपण त्याच्यामुळे आपण पेडिग्री, लाईफ स्टॉकची पेडिग्री आपण पॉसिबल आहे, आपण जाणू शकतो पेडिग्री त्याची, फॅमिली ट्री वगैरे सगळं, ठीक आहे, DNA सिक्वेन्सिंगनं, बरोबर आहे. आणि काय पॉसिबल होऊ शकतं की डिसीज जे ब्रीड्समध्ये जे स्पेसिसमध्ये डिसीज ट्रान्समिट होणार ते आपण सुद्धा त्याचं डिसीज रेजिस्टंट डेव्हलप करू शकतो, त्याचं हे पॉसिबल आहे, हे त्याचं पॉसिबल आहे. कशाचं, DNA सिक्वेन्सिंग ऑन क्रोमोझोम. चलो, नेक्स्ट काय आहे. मायक्रोबियल फ्युएल सेल्स कन्सिडर ॲज सोर्स ऑफ सस्टेनेबल एनर्जी. कशामुळे बाबा,
दे आर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मायक्रोबियल फ्युल सेल्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम असणार, बरोबर आहे. ॲज कॅटलिस्ट टू जनरेट इलेक्ट्रिसिटी फ्रॉम सर्व काही विशिष्ट सबस्टन्सपासून ते इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतात, बरोबर आहे. मायक्रोबियल फ्युएल सेल, फ्युएल सेल म्हणजे इलेक्ट्रिसिटीसाठी असणार, कॉमन सेन्स, राईट. चलो, दे कॅन इन्स्टॉल्ड इन वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स टू क्लीन वॉटर अँड प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी, बरोबर आहे. होऊ शकते, काही सांगता येत नाही, सायन्स आहे ना, होऊ शकते ॲप्लिकेशन. पण ते दे यूज इनऑर्गॅनिक नाही, ते ऑर्गॅनिक मटेरियल यूज करणार, बरोबर आहे. सस्टेनेबल आहे तो ऑर्गॅनिक यूज करणार ना, बरोबर आहे. हे त्यांनी चुकीचं मानलं आहे. चलो, त्याच्याबद्दल थोडं वाचूया आपण. मायक्रोबियल फ्युएल सेल कन्वर्ट केमिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी. बघा, हे इम्पॉर्टंट आहे. मायक्रोबियल फ्युएल सेल कन्वर्ट केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी बाय द ॲक्शन ऑफ ऑर्गॅनिझमच्या ॲक्शनने. मायक्रोबियल बार्नेट कोहेन इज इन्व्हेंटर. मायक्रोबियल फ्युएल सेल प्रोड्यूस OC करंट, DC करंट डायरेक्ट करंट प्रोड्यूस करते. चलो, त्याचा इन्व्हेंटर कोण आहे? बार्नेट कोहेन. काही गरज नाही लक्षात ठेवण्याची, पण तरी पण आपल्याला माहितीसाठी काना खालून घालूया. चलो, नेक्स्ट 8वा. फिस्कल स्टिम्युलस काय असते फक्त जाणून घ्या की काय असते. डिस्क्राईब केलं झाले, काय डिस्क्राईब केलं यांनी की इट इज अन इंटेन्स अफर्मेटिव्ह ॲक्शन ऑफ द गव्हर्नमेंट टू बूस्ट इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी इन द कंट्री. काय आहे फिस्कल स्टिम्युलस? आपण एकदम त्याला स्टिम्युलाय करतोय, बरोबर आहे. आपण त्याला एक ग्रोथची हे करतोय, त्याला बूस्ट करतोय त्याला आपण ॲक्टिव्हिटीला, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीला गव्हर्नमेंटद्वारा. चलो, नेक्स्ट. एक सेकंड. ओके, 8 and where is 9? ओके, चलो, नेक्स्ट प्रश्न. ॲक्शन विच हेल्प रिड्यूस करंट अकाउंट डेफिसिट. आता कोणते ॲक्शन आहेत की बाबा करंट अकाउंट डेफिसिट आपल्याला कमी करायचं आहे, ठीक आहे. हेल्प टू रिड्यूस करंट अकाउंट डेफिसिट कमी करायचं आहे आपल्याला. कसं की बाबा एन्करेजिंग एक्सपोर्ट वाढवायचा आहे, करू शकतो आपण. प्रोमोटिंग डोमेस्टिक प्रोडक्शन केलं तर एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल, त्यामुळे आपला करंट अकाउंट डेफिसिट कमी होईल, बरोबर आहे. प्रोमोटिंग इम्पोर्ट सबस्टिट्यूशन असते ना, तर ते प्रमोट केलं पाहिजे बाई. इम्पोर्टला काही बी सबस्टिट्यूट करा, जे आपण इम्पोर्ट करतोय त्याला काहीतरी तोडगा काढला पाहिजे, प्रमोट केलं पाहिजे त्याला. हां, सबस्टिट्यूशन पाहिजे त्याला इम्पोर्टला, ठीक आहे. डिस्करेजिंग इम्पोर्ट्स, आपल्याला इम्पोर्ट डिस्करेज करायचं आहे, ड्युटीज लावायचे आहेत आपल्याला इम्पोर्ट्सवर, बरोबर आहे. आपल्याला डोमेस्टिकला आपल्याला फायदा करायचा आहे, डोमेस्टिकला वरी न्यायचं प्रोडक्शनला. सबसिडी ऑन एक्सपोर्ट, जर आपण एक्सपोर्ट केलं तर पैसा येणार आपल्यामध्ये, राईट. त्याच्यावर आपल्याला सबसिडी द्यावं लागेल, हे सुद्धा आपण यूज करू शकतो ॲक्शन. इन दिस वी हॅव मिनिमाइज इम्पोर्ट, मॅक्झिमाइज एक्सपोर्ट, बरोबर आहे. आपल्याला जर करंट अकाउंट डेफिसिट कमी करायचं असेल तर इंडियामध्ये आपल्याला रुपया वाढवायचा आहे. कसा आहे वाढवा? तुम्ही सबसिडी द्या, एम्प्लॉयमेंट जनरेशन करा, इनोव्हेशन आणा, हां. आणि जे बाहेरून प्रोडक्ट येणार आहेत, जे की आपला भारतातला पैसा बाहेर जाणार आहे, राईट, फॉरेन करन्सी कमी होणार आहे, तर तेही असे ॲक्शन कमी करायचे. जसं की आपल्याला इम्पोर्ट कमी करायचं आहे आणि आपल्याला एक्सपोर्ट वाढवायचं आहे, त्यांना आपल्याला इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग वाढेल आणि इंडियामध्ये पैसा येणार फॉरेन करन्सीचा, बरोबर आहे. त्याच्यामुळे आपलं करंट अकाउंट डेफिसिट हे कमी होईल. हे त्याची ॲक्शन झाली. काय? सुरुवातीपासून रिपीट. एनकरेज एक्सपोर्ट करायचं आहे, प्रमोटिंग डोमेस्टिक प्रोडक्शन करायचं आहे, आपल्याला इम्पोर्ट डिस्करेज करायचं म्हणजे इम्पोर्ट कमी करायचे, सबसिडी आणायची आपल्याला एक्सपोर्टवर, आणि इम्पोर्टवर आपल्याला टॅक्सेस मारायचे त्याच्यावर. डिव्हॅल्युएशन ऑफ डोमेस्टिक करन्सी, चला हे इम्पॉर्टंट आहे. डिव्हॅल्यू करायचं, डोमेस्टिक करन्सी डिव्हॅल्युएशन करायचं आपल्याला. म्हणजे डिव्हॅल्युएशन करायचं म्हणजे आपल्याला एक्सपोर्ट खूप स्वस्तात पडेल, राईट. एक्सपोर्ट खूप स्वस्तात पडेल आपल्याला, एक्सपोर्टची व्हॅल्यू आपल्याला जास्त भेटेल डिव्हॅल्युएशन केलं, राईट. चलो, नेक्स्ट. कॅपिटल अकाउंट डेफिसिट काय असते आता हे बघा. वेन गव्हर्नमेंट टोटल लायबिलिटीज एक्सीड्स द टोटल एसेट्स, जेवढे आपल्याकडे ॲसेट्स म्हणजे आपल्याकडे जेवढं काही सामान आहे त्याच्यापेक्षा जास्त जर आपली लायबिलिटीज असेल, आपल्याकडे 100 रुपये गोल्ड आहे, 100 रुपयाचं गोल्ड आहे, आपली उधारीच 300 रुपयाची झाली लायबिलिटी, तर ते झालं कॅपिटल अकाउंट डेफिसिट. जे उदाहरण घ्या, असं सांगतो तुम्हाला एक्झाम्पल, की जर गव्हर्नमेंटची लायबिलिटी जास्त झाली त्याच्या टोटल ॲसेट्सपेक्षा, की बाबा टोटल ॲसेट विकूनसुद्धा आपली लायबिलिटीज कमी होत नाहीत, त्याला म्हणतात करंट कॅपिटल अकाउंट डेफिसिट. इकडं काय असते, करंट अकाउंटमध्ये आपल्याला फक्त एक्सपोर्ट वाढवायचं आहे, इम्पोर्ट कमी करायचं आहे, राईट. चलो, इन्व्हेस्टमेंट, राईट. कॅपिटल अकाउंट डेफिसिट, इन्व्हेस्टमेंट FDI FPI झाली पाहिजे, बरोबर आहे. लोन्स आणि बॉरोईंग आपण हे असते ते त्याच्यामध्ये रोल असते त्याचा. करंट अकाउंट कॅपिटल अकाउंट डेफिसिट आपण यानं कमी करू शकतो, इन्व्हेस्टमेंट FDI FP लोन्सनं किंवा बॉरोईंग्सनं, बरोबर आहे. चलो, फर्स्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲट मद्रास, हे लक्षात ठेवा, आलेला आहे प्रश्न. पंचायत राज इन्स्टिट्यूशन पहिल्यांदा कुठं झाली? नागौर, राजस्थान, राईट. चला,
Wards committees are set up in all municipalities with the population of 3 lakh or more. ठीक आहे, wards communities are set up in all municipalities with the population of 3 lakhs. 3 लाखपेक्षा जास्त पॉप्युलेशन होती वॉर्डमध्ये इन कमिटीमध्ये सेटअप केलेली होती ती, तर ती पहिल्यांदा मद्रासमध्ये झाली, एवढं लक्षात ठेवा. चलो, न्यूझीलंड इज द फर्स्ट टू लिवाय कार्बन टॅक्स. भाई याच्या आधी आलेला आहे, न्यूझीलंडनं सगळ्यात पहिल्यांदा कार्बन टॅक्स इम्पोज केलेला आहे. ही पहिली कंट्री आहे, ॲज अ इन्व्हायरमेंटमध्ये आपण यूज करू शकतो. चलो नेक्स्ट, इंडिया चायना आर लिडिंग सेलर्स ऑफ कार्बन क्रेडिट्स. इंडिया आणि चायना हे लिडिंग आहेत सेलर्समध्ये कार्बन क्रेडिट. आपण म्हणजे याच्यामध्ये सस्टेनेबल प्रोडक्शन करतोय, सस्टेनेबल इनोव्हेशन करतोय, त्याच्यामुळे आपण जे कार्बन क्रेडिट्स आपल्याला भेटतात ते आपण सेल करू शकतो, ट्रेडेबल आहेत, बरोबर आहे. वेराज युरोपियन कंट्रीज आर बायर्स. युरोपियन कंट्रीज हे विकत घेतात बाबा, की तुम्ही हे करा, चांगल्या गोष्टी आहेत त्या कार्बन क्रेडिट्स. चलो, क्योटो प्रोटोकॉल 1992 गेव द कन्सेप्ट ऑफ कार्बन ट्रेडिंग कार्बन क्रेडिट्स. हे क्योटो प्रोटोकॉल याच्या आधी सुद्धा आलेला आहे हे प्रश्न, राईट. चलो, कार्बन ट्रेडिंग और कार्बन क्रेडिट्स गेव द कन्सेप्ट बाय क्योटो प्रोटोकॉल ऑफ 1992. द प्राइसेस ऑफ कार्बन क्रेडिट्स डिपेंड ऑन द डिमांड अँड द सप्लाय अँड द फ्लक्च्युएशन्स. हे कशावर डिपेंड करते? डिमांड, सप्लाय आणि फ्लक्च्युएशनवर. काय? कार्बन क्रेडिटची प्राईस डिमांड आणि सप्लायवर डिपेंड करते. चलो, ओके, बरं. नेक्स्ट पाहूया आपण आता. हां, चलो, ईस्ट एशिया समिट. ईस्ट एशिया समिट काय आहे बाबा? ईस्ट एशिया समिटमध्ये काय काय इन्वॉल्व आहे? 10 आसियान मेंबर्स प्लस 8 अदर्स. चलो, इंडिया कम्स अंडर दिस 8, म्हणजे इंडिया आसियानचा मेंबर नाही आहे, म्हणजे इंडिया हा 8व्यामध्ये येणार. ईस्ट एशिया समिटमध्ये इंडिया आहे, बरोबर. चलो, इंडियानं कधी जॉईन केलं आहे? 2005मध्ये. चलो, असा प्रश्न येत नाही, पण इंडिया मेंबर आहे का विचारतात, बरोबर. किती मेंबर आहे टोटल? 10 आणि 8 18. चलो, मलेशियानं फाउंड केले, हे फाउंडेड बाय मलेशिया. ईस्ट एशिया समिट फाउंडेड बाय मलेशिया. बरेच जणांना माहीत नाही आहे. रशिया अँड USA जॉईन इन 2011. याच्या इंडियाच्या नंतर रशिया आणि USAने जॉईन केले. चलो, इट बिकेम 18 मेंबर. त्याच्या आधी 16 होती. फर्स्ट समिट हेल्ड इन कुलालुंपूर मलेशियामध्ये झाली. मलेशियानं फाउंड केलं, मलेशियामध्येच होणार, एवढं लक्षात. कुलालुंपूर 2005मध्ये. इंडियानं 2005मध्ये पहिल्या मीटिंगनं जॉईन झाला, बरोबर. इंडिया इज ओरिजिनल मेंबर आहे इंडिया, राईट, नॉट ॲडेड लाईक रशिया अँड USA. इंडिया जेव्हा स्थापन झालं तेव्हाच त्याचा मेंबर होता. चलो, डन. युरोपियन युनियन फॉर्म इन 1993 विथ द ब्रुसेल, बेल्जियम ॲज हेडक्वार्टर्स. बेल्जियममध्ये युरोपियन युनियनचं हेडक्वार्टर आहे, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे हे खूप. बेल्जियममध्ये ब्रसेल्समध्ये युरोपियन युनियनचं 1993मध्ये फॉर्म झाली, त्याचं हेडक्वार्टर तिथं फॉर्म झालं. ब्रिक्स फॉर्म इन 2009. ब्रिक्स 2009मध्ये फॉर्म झाला. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिका सगळ्यात लास्टला जॉईन झाला. 2010मध्ये साऊथ आफ्रिका जॉईन. शंघाय इज द इट्स हेडक्वार्टर. शंघाय हेडक्वार्टर आहे. ईस्ट आशियन समिटचं मलेशिया आहे, राईट. युरोपियन युनियनचं बेल्जियम आहे, राईट. चलो, 2010मध्ये साऊथ आफ्रिका जॉईन झाला. शंघाय त्याचं हेडक्वार्टर आहे. फर्स्ट ब्रिक्स समिट कुठं झाली भाई? रशियामध्ये. ऑब्व्हियसली यार, रशियामध्ये जॉईन झाली 2009मध्ये. 2009मध्ये फॉर्म झाली, 2009मध्ये मीटिंग झाली त्याची रशियामध्ये. ठीक आहे. साऊथ आफ्रिका 2023मध्ये ब्रिक्सची मीटिंग त्यांनी होस्ट केली. इकॉनॉमिस्ट जिम ओ नील गेव दिस कन्सेप्ट ब्रिक फ्रॉम गोल्ड्समॅन सॅक्स. ओके, इकॉनॉमिक टर्म आहे, राईट. इकॉनॉमीबद्दल आहे, इकॉनॉमिस्ट जिम ओ नील. चलो, हे झालं. गॉट. नेक्स्ट, अपवेलिंग मीन्स प्रोसेस इन विच डीप कोल्ड करंट रायझेस टुवर्ड सरफेस. अपवेलिंग म्हणजे खालचं थंड पाणी वर येणार, खालचं थंड पाणी वर येणार, बरोबर आहे. अपवेलिंग म्हणतात त्याला. टुवर्ड्स सरफेस, राईट. युजली एरियाज ऑफ कोल्ड करंट्स. अपवेलिंग मीन्स प्रोसेस इन विच डीप कोल्ड वॉटर रायझेस टुवर्ड्स सरफेस, राईट. त्याच्यानंतर युजली इन एरियाज ऑफ कोल्ड करंट्स म्हणजे चिली, अर्जेंटिना या साईडला, चिली साईडला, राईट. वेस्टर्न साईडला, वेस्टर्न कॉन्टिनेंट्सला, राईट. चलो, वेस्टर्न साईड ऑफ कॉन्टिनेंट्स, वेस्ट साईड ऑफ कॉन्टिनेंट्स. ओके. अपवेलिंग हॅपन्स मोस्टली इन वेस्ट कोस्ट, बरोबर आहे, कॉन्टिनेंटच्या. ईस्ट कोस्ट ऑफ ओशनच्या ईस्ट कोस्टला आणि कॉन्टिनेंटच्या वेस्ट कोस्टला. लक्षात ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे स्वॅप करू शकतात UPSC. ओशनच्या ईस्टला आणि कॉन्टिनेंटच्या वेस्टला, दोन्हीपैकी एक लक्षात ठेवा. जर कॉन्टिनेंट असेल तर कॉन्टिनेंटच्या वेस्ट साईडला हा मोस्टली हॅपन्स, ठीक आहे, हे घडते. हम्बोल्ट करंट काय बाबा? हम्बोल्ट करंट आलेलं आहे सुरुवातीला वेस्ट कोस्ट ऑफ साऊथ अमेरिका, ठीक आहे. हम्बोल्ट करंट आहे ना, हे साऊथ अमेरिकाच्या वेस्टला आहे. कॅलिफोर्निया काय बाबा? वेस्ट कोस्ट ऑफ नॉर्थ अमेरिका. साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिकाला दोन आहे, दोन्ही पण वेस्ट साईडला आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला H वरी होतं, राईट. साऊथ अमेरिका म्हणजे साऊथ अमेरिका खाली कोणता आहे? हम्बोल्ट आहे. वरी कॅलिफोर्निया आहे, राईट. चलो, कॅनेरी करंट कुठे आहे बाबा? इंग्लंड साईडला, एवढं लक्ष. आफ्रिका साईडला आहे कॅनेरी करंट, वेस्ट साईडला आहे, राईट. बँक्युला करंट
वेस्ट कोस्ट ऑफ आफ्रिका, बरोबर, हे सुद्धा त्यालाच आहे, आफ्रिकेलाच आहे. चलो, सोमाली करंट कुठे आहे? ईस्ट कोस्ट ऑफ आफ्रिका आहे. बाकीचे हे सगळे आहेत ना 4, हम्बोल्ट, कॅलिफोर्निया, कॅनेरी, बँग्युला, हे सगळे वेस्ट कोस्टला आहेत, ठीक आहे, कॉन्टिनेंटच्या. सोमाली करंट आहे ना, हे ईस्ट कोस्टला, एवढं लक्षात ठेवा, आफ्रिकेच्या, बरोबर आहे. चलो, ड्युरिंग अल निनो अपवेलिंग वीकन्स ऑर स्टॉप. अल निनोमध्ये अपवेलिंग कमी होणार किंवा स्टॉप होणार, आणि त्या जागी काय येणार? वॉर्म करंट जाणार. ला निनामध्ये अपवेलिंग स्ट्रॉंगर होणार, राईट. एक मिनिट हा. चलो, ठीक आहे, डन. आता डाऊन वेलिंग काय प्रकार असते? इट टेक्स ऑक्सिजन टू डीपर लेवल्स. याच्यामध्ये ऑक्सिजनचा रोल आहे, बरोबर, डीप लेवलला जाणार. मोस्टली हॅपन्स ॲट पोल्स, बरोबर, हे पोल्सला होणार. ऑकर्स इन एरियाज वेअर वॉटर कन्वर्ज अँड पायलअप सच ॲज नॉर्थ अटलांटिक ओशन, राईट. नॉर्थ अटलांटिक ओशन हे कीवर्ड लक्षात ठेवा. डाऊन वेलिंगमध्ये ऑक्सिजनचा रोल आहे, पोल्सचा रोल आहे, बरोबर आहे, खाली जाणार, ठीक आहे. चलो, अँड आउटर बाउंड्री ऑफ सदर्न ओशन, ठीक आहे. हेअर कोल्ड वॉटर सिंक्स बिलो वॉर्मर वॉटर, ठीक आहे. आपण कोल्ड फ्रंट, वॉर्म फ्रंट ऐकतो ना, तसंच प्रकार आहे. समजा एक लक्षात ठेवा की बाबा याच्यामध्ये काय होणार की बाबा थंड पाणी आहे ना, हे गरम पाण्याच्या खाली जाणार, बरोबर. आणि अपवेलिंग म्हणजे थंड पाणी गरम पाण्याच्या खाली जाणार, सॉरी, म्हणजे थंड पाणी वर येणार, राईट. सायकल फॉर्म होणार. पहिले थंड पाणी खालून वर येणार, नंतर मग सरफेसला जाणार, नंतर डबल खाली येणार, नंतर डबल वर जाणार. हे सर्क्युलर वेमध्ये जाणार, राईट. आणि डाऊन वेलिंग म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण खाली 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 जाणार डीपमध्ये. कुठं? पोल साईडला, बरोबर आहे. एक्झाम्पल त्याचं नॉर्थ अटलांटिक ओशन आहे आणि बाउंड्री आहे साऊदर्न ओशनच्या बाउंड्रीला, राईट. कोल्ड वॉटर असते ना, हे खाली जाणार, कशाच्या? वॉर्म वॉटरच्या. एवढंच लक्षात ठेवा, बस. अच्छा, बघू याच्यानंतर काय. हे स्कॉलर्स आहेत आणि त्यांनी त्याच्याबद्दल थोडंसं आहे पुढे काय आहे, जसं की कार्ल मार्क्स. डायलेक्ट्रिक मटेरियलिझम हे त्याच्याबद्दल आहे. कार्ल मार्क्स आपण हे कोट करू शकतो एसे इथिक्समध्ये. डायलेक्ट्रिक मटेरियलिझम हे कीवर्ड यूज करा, डायलेक्ट्रिक मटेरियलिझम. थिअरी ऑफ एव्होल्युशन डार्विन, हे तर बाई माहीतच आहे. डायलेक्ट्रिक मटेरियलिझम लक्षात ठेवा की बाबा हे कार्ल मार्क्सबद्दल आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर गॅब्रियल मार्सलनं काय केलं आहे? एक्सटर्नलिझम, नाही सॉरी, एक्झिस्टियन्शियलिझम, राईट. एक्झिस्टेन्शियलिझम हे काहीतरी बाबा काय लिहिले, कळणाच गेले. एक्झिस्टियन्शियलिझम बाय गॅब्रियल मार्सल, हे लक्षात ठेवा किंवा सर्च करा बाबा गॅब्रियल मार्सलनं कशाबद्दल आहे, ठीक आहे. आणि एवढं लक्षात ठेवा की कार्ल मार्क्सचं डायलेक्ट्रिक मटेरियलिझमबद्दल आहे, एवढं लक्षात ठेवा. हे मी इम्पॉर्टंट आहे, हे विचारू शकतो. कार्ल मार्क्स ही इम्पॉर्टंट व्यक्ती आहे याच्यामध्ये. गॅब्रियल मार्सेल कोणी नाव ऐकलं नसेल, एक्झिस्टेन्शियलिझमबद्दल त्याने लिहिलं आहे. चलो, नेक्स्ट. ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट, ट्रॉपिकल डेसिडियस फॉरेस्ट, हे लक्षात ठेवा, ओके. आता ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आणि ट्रॉपिकल डेसिडियस फॉरेस्टमध्ये फरक काय बघा. डेसिडियस म्हणजे पानं झडतात. ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट म्हणजे त्याच्यामध्ये कंटिन्यू म्हणजे झाडे झुडपे असतात, शेड होत नाहीत ऑल सीझनमध्ये. चलो, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट वॉर्म ह्युमिड क्लायमेट थ्रू आउट द इयर, राईट. थ्रू आउट द इयर लक्षात ठेवा, वॉर्म आणि ह्युमिड. ट्रॉपिकल डेसिडियसमध्ये काय? डिस्टिंक्ट क्लायमॅटिक कंडिशन, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे क्लायमॅटिक कंडिशन असणार, एकसारखं नसणार आहे. विथ द वॉर्म अँड कोल्डर पिरियड्स, याच्यामध्ये वॉर्म पण असणार आणि कोल्डर पण असणार, म्हणजे अलग अलग असणार, राईट. ट्रॉपिकल रेन फॉरेस्टमध्ये बघा काय, पुअर न्यूट्रिशन इन सॉईल ॲज न्यूट्रियन्स आर वॉश्ड अवे ड्यू टू हेवी रेन्स, बरोबर आहे. 24 तास पाणी पडतं इकडं, त्याच्यामुळे ते न्यूट्रियंट असतात सॉईलमध्ये, ते वाहून जातात, बरोबर. फ्लडिंगमध्ये न्यूट्रिशन रिच सॉईल असते याच्यामध्ये, बरोबर. पाण्याचं प्रमाण याच्यामध्ये जास्त नसते, थोडं कमी असते, उन्हाळ्यामध्ये पाणी नसते, त्याच्यामुळं ते एक टाईम भेटते त्यांना न्यूट्रिशन एनरिचमेंट व्हायसाठी. चलो, याच्यामध्ये ट्रीची हाईट जास्त असते, पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे इकडं ट्रॉपिकल रेन फॉरेस्टमध्ये इकडं कमी असते हाईट, राईट. इकडं मध्ये लीफ ब्रॉड असतात, बरोबर आहे. ट्री जनरली ब्रॉड असतात, राईट. इकडं शॉर्ट लीफ असतात. इकडं कधीच शेड करत नाही, म्हणजे पानं कधीच झडत नाही. इकडं पानं झडतात, त्याचे गळतात पाने, राईट. ड्राय सीझनमध्ये ते वॉटर लॉस होऊ नये म्हणून हे त्याचं एक ॲडॅप्टेशन आहे, राईट. शेड देअर लीव्स इन समर. चलो, आयनोस्फियर कॉज ऑर फॅसिलिटेट्स रेडिओ कम्युनिकेशन बिकॉज this layer is electrically charged layer. This layer occurs between 80 km to 400 km. बघा काय, आयनोस्फियर आणि रेडिओ कम्युनिकेशनचा इम्पॉर्टन्स लक्षात ठेवा, फक्त एवढंच ठेवा. आणि हा इलेक्ट्रिकली चार्ज लेअर आहे, हे एवढं लक्षात ठेवा, राईट. इलेक्ट्रिकली चार्ज 80 ते 400 किलोमीटरमध्ये येणार, हे सुद्धा लक्षात ठेवा. रेंज कधी पण महत्त्वाची असते UPSCमध्ये, स्पेसमध्ये खूप महत्त्वाची असते रेंज. स्पेसवर सगळं रेंजमध्येच आहे ना सगळं, आपण जे त्याच्यामुळे ते इम्पॉर्टंट बसते बघ. चला, आयनोस्फियर, रेडिओ कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकली चार्ज लेअर आणि रेंज 80 ते 400. चलो, एक्झोस्फियर बघूया आपण आता काय. एक्झोस्फियर स्पेसक्राफ्टसाठी आहे, एवढं लक्षात ठेवा. कीवर्ड स्पेसक्राफ्ट आहे एक्झोस्फियरबद्दल, एक्झोस्फियरबद्दल. थर्मोस्फियर
ठीक आहे. याच्यामध्ये काय कर्मन लाईन असते, थर्मोस्फिअर आणि कर्मन लाईन हे लक्षात ठेवा नाव. आयनोस्फिअर आणि थर्मोस्फिअरमध्ये कर्मन लाईन असते, सॉरी आयनोस्फिअर आणि मेझोस्फिअरमध्ये कर्मन लाईन असते. सुरुवातीला काय येणार ट्रोपोस्फिअर, नंतर स्ट्रॅटोस्फिअर, नंतर मिझोस्फिअर, नंतर आयनोस्फिअर, राईट. आयनोस्फिअरच्या खाली कर्मन लाईन, नंतर आयनोस्फिअरच्या नंतर थर्मोस्फिअर, थर्मोस्फिअरच्या नंतर एक्झोस्फिअर, एक्झोस्फिअरमध्ये स्पेसक्राफ्ट असणार, राईट. आणि याच्यामध्ये आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं होतं की आयनोस्फिअर हे रेडिओ कम्युनिकेशनसाठी आहे की त्याच्यामुळं बाबा त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकली चार्ज लेअर असते आणि ती 80 ते 400 किलोमीटरमध्ये असते. काहीतरी न्यूमोनिक बनवा यार तुम्ही की सर्वातीला ट्रोपोस्फिअर आहे, नंतर स्ट्रॅटोस्फिअर आहे, राईट, नंतर मिझोस्फिअर आहे मिडलमध्ये, नंतर आयनोस्फिअर आहे, नंतर थर्मोस्फिअर आहे, नंतर एक्झोस्फिअर आहे. एक्झो म्हणजे एक्झिट सगळ्यात एक्झो लक्षात ठेवा आणि ट्रोपो सगळ्यात सुरुवातीला लक्षात ठेवा. बाकी स्ट्रॅटो 2 नंबरला येणार, मिझो 3 नंबरला येणार, आयनो 4 नंबरला, कर्मन लाईन, नंतर मग थर्मोस्फिअर, नंतर एक्झोस्फिअर, बस. आणि स्पेसक्राफ्ट एक्झोस्फिअरमध्ये असणारी लक्षात ठेवा, बस संपलं. चलो डन. FDI इज मोर स्टेबल दॅन FII, बरोबर आहे भाई. ठीक आहे. डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट है ना ये, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. चलो ये इंस्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट आहे. चलो FDI इज रिलेटेड टू बोथ प्रायमरी अँड सेकंडरी मार्केट, बरोबर आहे. याचं इम्पॉर्टन्स जास्त आहे म्हणजे याला दोन्ही मार्केटचा इम्पॉर्टन्स असणार ना. चलो FDI टार्गेट स्पेसिफिक सेक्टर वेअर FII हेल्प्स अवेलेबिलिटी ऑफ कॅपिटल. हे बरोबर आहे. टार्गेट हे FDI असते ना, प्रत्येक सेक्टरनं अलग अलग असते, सेक्टर वाईज असते FDI त्याची इन्व्हेस्टमेंट. आणि FII काय करते, फक्त एक कॅपिटल अवेलेबल करण्यासाठी असते भाई. ठीक आहे. हेल्प्स इन अवेलेबिलिटी ऑफ कॅपिटल, आपल्याला जर कॅपिटलची गरज असेल तरच कामी येते. बाकी FDI हे सेक्टर वाईज, स्पेसिफिक सेक्टर वाईज टार्गेट करते. चलो ओके. आता आपण काय करूया, प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट बघूया काय, राईट. अच्छा, प्रायमरी मार्केट काय असते बाबा, त्याच्यामध्ये न्यू सिक्युरिटीज सच ॲज इनिशियल पब्लिक ऑफर असते प्रायमरीमध्ये, न्यू, राईट. प्रायमरीमध्ये न्यू सिक्युरिटीज सच ॲज इनिशियल पब्लिक ऑफर. ऑब्जेक्टिव्ह इज टू रेज फंड्स, फंड रेज करण्याचं ऑब्जेक्टिव्ह आहे, राईट. नंतर प्रायमरी बेनिफिशरीज इशुईंग ऑर्गनायझेशन, प्रायमरी बेनिफिशरी इज इशुईंग ऑर्गनायझेशन, जे कोणी इश्यू करणार त्याला बेनिफिट होणार प्रायमरी बेनिफिशरी, बरोबर आहे. ठीक आहे. सेकंडरी मार्केटमध्ये काय इन्क्लूड्स फॉलो ऑन ऑफरिंग्स, FOO, फॉलो ऑन ऑफरिंग ऑर सिक्युरिटीज ऑलरेडी ऑफर्ड. अच्छा, सेकंडरी मार्केटमध्ये काय की बाबा ज्यानं एखाद्यानं समजा सिक्युरिटी घेतलेली आहे ती आपण सेकंडरी मार्केटमध्ये विकणार त्याला, ही असते सेकंडरी मार्केट. फॉलो ऑन ऑफर, राईट. त्याचं ऑब्जेक्टिव्ह आहे कॅपिटल अप्रिशिएट करणं, म्हणजे कॅपिटल अप्रिशिएट करणं हे त्याचं काम असतं, ऑब्जेक्टिव्ह आहे. इकडं पहिल्याचं काय फक्त फंड रेस करणं भाई. प्रायमरी मार्केटमध्ये आपण टाकली इनिशियल पब्लिक ऑफर, त्याचं फंड रेस, याचं काय बाबा कॅपिटल अप्रिशिएशन याचं मेन काम आहे, ऑब्जेक्टिव्ह. प्रायमरी बेनिफिशरीज इन्व्हेस्टर ऑर शेअर होल्डर, याच्यामध्ये बेनिफिट कोणाला होऊ शकते, इन्व्हेस्ट करणाऱ्याला होऊ शकते किंवा शेअर होल्डरला पण होऊ शकते. इकडे कोणाला होते, फक्त प्रायमरी बेनिफिट इश्यूइंग, जो कोणी इश्यू करते त्याला फक्त बेनिफिट होणार. बोथ आर पार्ट ऑफ कॅपिटल मार्केट, हे बघा एवढं लक्षात ठेवा की प्रायमरी आणि सेकंडरी आहे ना, हे दोन्ही पण कॅपिटल मार्केटमध्ये येणार, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. अँड नॉट इन मनी मार्केट, मनी मार्केटमध्ये नाही येणार, हे कॅपिटल मार्केटमध्येच येणार. हे PYQ आलेलं आहे 2022-23मध्ये, बरोबर आहे. प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केटबद्दल अजून एकदा जाणून घेऊया की प्रायमरी मार्केटमध्ये इम्पॉर्टंट आहे IPO, सेकंडरी मार्केटमध्ये FPO म्हणजे फॉलो ऑन ऑफरिंग्स, याच्यामध्ये इनिशियल पब्लिक ऑफरिंग नावातच आहे इनिशियल, याच्यामध्ये फॉलो म्हणजे नंतर, राईट. ऑब्जेक्टिव्ह इज टू रेस, पण इकडे काय बाबा कॅपिटल अप्रिशिएट करायचं, आपल्याला कॅपिटलची व्हॅल्यू वाढवायची, अप्रिशिएट करायची. प्रायमरी बेनिफिट इकडे फक्त इश्यू करणाऱ्यांनाच बेनिफिट होणार, इकडे प्रायमरी बेनिफिट इन्व्हेस्टर आणि शेअर होल्डर दोघांना पण होणार. दोघं पण कॅपिटल मार्केटचे आहेत आणि ना कॅपिटल मार्केटचा पार्ट आहे आणि मनी मार्केटचे दोघी पण पार्ट नाही आहेत, एवढं लक्षात ठेवा. चलो नेक्स्ट, BT ब्रिंजल क्रिएटेड बाय इन्सर्टिंग जीन Cry1AC फ्रॉम सॉईल बॅक्टेरियम बॅसिलस thuringiensis इंटू ब्रिंजल. Cry1C कशाबद्दल आहे एवढं लक्षात ठेवा, हे आहे BT ब्रिंजलबद्दल आहे, जेनेटिक इंजिनिअरिंग, बस. ओके. BT कॉटन इज ओनली जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आहे, ते अप्रूव्ह केलं भाई कमर्शियल प्रोडक्शनसाठी. फक्त एकच क्रॉप आहे BT कॉटन बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन 2002मध्ये, एवढं लक्षात ठेवा. हे फक्त एकच क्रॉप आहे BT कॉटन, हे बाबा त्याला कमर्शियल प्रोडक्शनसाठी अप्रूव्हल दिले गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं. चलो हे काय होतं की आम आदमी लॉन्च्ड बाय LIC, आम आदमी बीमा योजना कोण लॉन्च केली, LICनं, एवढं लक्षात ठेवा. चलो नेक्स्ट, क्रॅकिंग मेथड इज यूज टू प्युरिफाय क्रूड ऑइल. क्रॅकिंग मेथड इज यूज टू प्युरिफाय क्रूड ऑइल, इन्वॉल्व्स इंटेन्स हीट अँड प्रेशर. क्रूड ऑइलला जर आपल्याला प्युरिफाय करायचं असेल ना तर क्रॅकिंग नावाची मेथड असते, क्रॅकिंग, त्याच्यामध्ये इंटेन्स हीट आणि प्रेशर असते. ऑल्सो फ्रॅक्शनल डिस्टिलेशन यूज्ड. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन आणि क्रॅकिंग मेथड कशासाठी यूज असते की बाबा क्रूड ऑइल आपल्याला प्युरिफाय करायचं आहे, त्याच्यामध्ये हीट आणि प्रेशर इन्वॉल्व होते, इंटेन्स हीट आणि प्रेशर. ठीक आहे, दोन मेथड आहेत. चलो क्रूड ऑइल बघूया आपण. क्रूड ऑइलमध्ये कार्बन असते 84%, सगळ्यात मेजर पोर्शन कार्बनचं असतं.
हायड्रोजनचा 14%, सल्फरचा 1% असते, सल्फरचा 1% असते, आणि 4 नंबरला सगळ्यात कमी असते नायट्रोजन. क्रूड ऑइलमध्ये कंपोजिशन बघा, कार्बन, हायड्रोजन, सल्फर, नायट्रोजन, CHSN, एवढं लक्षात ठेवा. 2 मेथड, क्रॅकिंग आणि फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. कशासाठी? क्रूड ऑइल प्युरिफिकेशनसाठी. काय इन्व्हॉल्व असते त्याच्यामध्ये? हीट आणि प्रेशर इन्व्हॉल्व असते. डन. चलो. लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ क्रूड ऑइल इज युनायटेड स्टेट. इम्पॉर्टंट आहे, 15% आहे, युनायटेड स्टेट्स आहे लार्जेस्ट प्रोड्युसर. फॉलोड बाय रशिया, रशिया 2 नंबरला आहे, नंतर सौदी अरेबिया. ठीक आहे. चलो. क्रूड ऑइल इज सोर्स्ड फ्रॉम नॉर्थ सी, बॉर्डर्ड बाय लंडन. नॉर्थ सी न्यूजमध्ये होतं. बॉर्डर्ड बाय लंडन, UK, जर्मनी, डेन्मार्क, बेल्जियम, राईट. ब्रुसेल्स बेल्जियममध्ये युरोपियन युनियनचं हेडक्वार्टर होतं, राईट. आसियान ईस्ट एशिया समिटचं मलेशियामध्ये होतं, राईट. त्याच्यानंतर आपलं ब्रिक्सचं कुठं होतं? शांघायमध्ये होतं. चलो, ओके, डन. नॉर्थ सी बॉर्डर्ड बाय लंडन, जर्मनी, डेन्मार्क, बेल्जियम, नॉर्वे, नेदरलँड, फ्रान्स, हे त्याचे बॉर्डरिंग कंट्रीज आहेत. कशाचे? नॉर्थ सीचे. आणि नॉर्थ सीमधून आपण क्रूड ऑइल सोर्स करतो. सगळ्यात नंबर 1 जास्त प्रोडक्शन कुठं होतं? USA 15%, रशियाला 2 नंबर, नंतर 3ला सौदी अरेबिया, नॉट कुवेत. चलो. नंतर काय आहे? रॉड्स ऑफ बोरॉन आर यूज टू इन्क्रीज द स्पीड ऑफ न्यूट्रॉन्स. न्यूट्रॉन्सची स्पीड इन्क्रीज करायसाठी आपल्याला बोरॉन यूज करतात, आणि स्पीड डिक्रीज करण्यासाठी मला सांगा काय कमेंटमध्ये, what are used to decrease the speed of neutrons in nuclear reactor? I think if I'm not wrong, zirconium, if I'm not wrong. मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा हे काय आहे, चुकीचं आहे का बरोबर आहे. ओके, चलो. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करेक्ट करून सांगेल की बाबा त्याच्यामध्ये ॲक्च्युअली काय होतं, ते डिक्रीज करण्यासाठी काय होतं. तर लक्षात ठेवा, रॉड्स ऑफ बोरॉन आर यूज टू इन्क्रीज द स्पीड ऑफ न्यूट्रॉन्स इन न्यूक्लियर रिॲक्टर. ओके. हेवी वॉटर इज यूज टू रिड्यूस द स्पीड ऑफ न्यूट्रॉन. हेवी वॉटर, ड्यूटेरियम, हेवी वॉटर इज यूज टू रिड्यूस द न्यूट्रॉन्स. ओके, हे लक्षात ठेवा. याचं करेक्शन मी पुढच्या व्हिडिओमध्ये करेल. मागे काय प्रश्न विचारला गेला होता. चलो. हां, नेक्स्ट काय आपलं? रॉड्स ऑफ बोरॉन फॉर इन्क्रीज द स्पीड ऑफ न्यूट्रॉन्स, आणि हेवी वॉटर यूज टू रिड्यूस द स्पीड ऑफ न्यूट्रॉन्स. डन. चल. सेंट्रल गव्हर्नमेंट अंडर नॅशनल कमिशन ऑफ मायनॉरिटीज, सेंट्रल गव्हर्नमेंट अंडर नॅशनल कमिशन ऑफ मायनॉरिटीज 1992 decides minority status of communities, decides minority community of status, minorities status of communities declared under section 2 of minorities act मध्ये केले भाई, कॉन्स्टिट्यूशनमध्ये नव्हतं आहे, राईट. जर UPSC मध्ये क्वेश्चन म्हणत असं अकॉर्डिंग टू इन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, मेन्शन इन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, राईट, हे असं चुकीचं. हे ॲक्टमध्ये डिसाईड केले, बरोबर. 1992च्या नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज काय भाई आहे? चेअरपर्सन कोण होता याचा? व्हाईस प्रेसिडेंट, व्हाईस चेअरमॅन, चेअरपर्सन अँड व्हाईस चेअरमॅन. 5 मेंबर्स असतात त्याचे, नॉमिनेटेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, नॉट इलेक्टेड, नॉमिनेटेड असतात. OBC इज नॉट अ मायनॉरिटी कम्युनिटी. इम्पॉर्टंट फॅक्ट आहे, OBC इज नॉट अ मायनॉरिटी कम्युनिटी. चलो, डबल एकदा रिव्हिजन करू. सेंट्रल गव्हर्नमेंट अंडर द नॅशनल कमिशन ऑफ मायनॉरिटीज 1992 डिसाइड्स मायनॉरिटी स्टेटस ऑफ कम्युनिटीज, राईट. डिक्लेअर्ड अंडर सेक्शन 2 ऑफ मायनॉरिटीज ॲक्ट 1992. नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज, चेअरपर्सन अँड व्हाईस चेअरपर्सन, 5 मेंबर्स असतात, नॉमिनेटेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. OBC इज नॉट मायनॉरिटी कम्युनिटी, राईट. चलो. मेगा फूड पार्क्स कम्स अंडर मिनिस्ट्री ऑफ फूड, राईट. मेगा फूड, राईट. फर्स्ट मेगा फूड पार्क इस्टॅब्लिश इन आंध्र प्रदेश. फर्स्टवाली लक्षात ठेवायचा. दे एम आपण मेन्समध्ये यूज करू शकतो. फर्स्ट मेगा फूड पार्क इस्टॅब्लिश अंडर आंध्र प्रदेश. दे एम्स ॲट प्रोव्हाइडिंग इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज. याचं काही गरज नाही, पण फक्त मेन कुठे आहे? पहिलं आहे आंध्र प्रदेशमध्ये. मेगा फूड पार्क कुठं आहे? ते मिनिस्ट्री ऑफ फूड. बस खतम. चलो, नेक्स्ट बघूया आपण आता. चलो. UNHRC, राईट. UN बॉडी आहे, बरोबर आहे. 47 मेंबर्स आहेत. इलेक्टेड फॉर 3 इयर्स. चलो. हेडक्वार्टर जेनिवा. काउन्सिल वॉज एस्टॅब्लिश बाय UNGA ने एस्टॅब्लिश केली आहे भाई ही काउन्सिल. युनायटेड नेशन ह्युमन राईट्स कमिशन आहे. चलो, ओके. बाय रिप्लेसिंग युनायटेड नेशन कमिशन ऑन ह्युमन राईट्स. चलो. नो मेंबर कॅन ऑक्युपाय सीट मोर दॅन 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. 2 कॉन्झिक्युटिव्ह जर टर्म झाली त्याच्यापेक्षा जास्त ऑक्युपाय सीट करू शकत नाही. याच्यामध्ये विचारणार जाणारा प्रश्न काय आहे बाबा? 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्मसाठी असते इलेक्ट केले जाते का 2 कॉन्झिक्युटिव्ह? याच्यामध्ये चेंज करून 2 लिहिला जाईल, किंवा हेडक्वार्टर्स विचारलं जाईल, किंवा कोणी इस्टॅब्लिश केलं, बरोबर आहे. चलो. आता याच्यामध्ये 47 मेंबरमध्ये आपण त्याचं डिव्हिजन करूया. 13 काय आहेत बाबा? आफ्रिकेचे आहेत सगळ्यात जास्त. 13 एशियाचे आहेत, एशिया आणि आफ्रिकाचे सगळ्यात जास्त आहेत, बरोबर आहे. 8 कशाचे आहेत? साऊथ अमेरिकाचे आहेत. 1 वेस्ट युरोपचे 7 आहेत. युनिव्हर्सल पिरियोडिक रिव्ह्यू
हे कंडक्ट केलं जातं, युनिव्हर्सल पिरियॉडिक रिव्ह्यू. आणि याच्या आधी आपण लक्ष काय दिलं होतं बाबा, UN हॅबिटॅट काय करते हे मला कॉमेंटमध्ये सांगा तुम्ही. UN हॅबिटॅट मागे विचारलं होतं, 2009मध्ये होतं. चलो, इट कंडक्ट्स युनिव्हर्सल पिरियॉडिक रिव्ह्यू ऑल UN मेंबर स्टेट ऑफ ऑल UN मेंबर स्टेटचा, UN मेंबर स्टेटचा पिरियॉडिक रिव्ह्यू करणार, बरोबर आहे. इंडिया इज अ मेंबर ऑफ इट, इंडिया इज अ मेंबर ऑफ, म्हणजे इंडियाचा पण रिव्ह्यू होणार याच्यामध्ये, कारण की इंडिया UN मेंबर आहे का मला सांगा कमेंटमध्ये. चलो नेक्स्ट पाहूया आपण आता. राईट, चलो. इंडियन वाईल्ड ॲस, राईट, गाढव म्हणतात त्याला. चलो, डेडिकेटेड सँक्च्युरी लिटल रन ऑफ कच्छ, इम्पॉर्टंट आहे गुजरातमध्ये. रन ऑफ कच्छ कशासाठी आहे, डेडिकेटेड केली गेलेली सँक्च्युरी ही इंडियन वाईल्ड लाईफसाठी इम्पॉर्टंट आहे. आता PYQमध्ये आला मला इम्पॉर्टंट असणार. एंडेंजर्ड आहे, हे आपल्याला एंडेंजर्ड क्रिटिकल एंडेंजरची काही गरज नाही माहीत करून घ्यायची, ती आपल्याला इम्पॉर्टंट असेल तर तेव्हा सबकॉन्शियस माइंडमध्ये बसून जाते ती, एंडेंजर्ड आहे का क्रिटिकली एंडेंजर्ड आहे का, फक्त आपल्याला वारंवार वाचावं लागते हो. आता हे एंडेंजर्ड आहे, बरोबर आहे. चलो, शेड्यूल 1मध्ये आहे, WPAमध्ये. आता याच्याबद्दल काहीतरी सँच्युरीज सेपरेट बनवली आहे, तर ते शेड्यूल 1मध्येच असणार ना यार. ओके, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टच्या 1972मध्ये. चलो, इंडियन वाईल्ड बोर, रानडुक्कर म्हणतात त्याला, बोर म्हणजे रानडुक्कर, वाईल्ड ॲस म्हणजे गाढव. चलो, अल्सो नोन ॲज अंदमानीज पिग, अंदमानीज पिग कशाला म्हणतात, इंडियन वाईल्ड बोर, राईट. चलो, अँड दे डॅमेज लॉट ऑफ क्रॉप्स, इंडियन वाईल्ड बफेलो, स्टेट ॲनिमल ऑफ, सांगा कशाचा, छत्तीसगडचा. चलो, जनरली फाउंड इन एरियाज ऑफ प्लेंटी ऑफ वॉटर होल, जिथं वॉटर होल जास्त असणार तिथं हे सापडणार. IUCN स्टेटस एंडेंजर्ड. चलो, 3 आपण हे पाहिलेत, इंडियन वाईल्ड लाईफ गाढव, हे गुजरात रन ऑफ कच्छ, इंडियन वाईल्ड बोर, अंदमानी स्पीग. चलो, 3 नंबरला वाईल्ड बफेलो, छत्तीसगडचा स्टेट ॲनिमल. चलो, नेक्स्ट आपल्याला अल्निनोवर विचारला प्रश्न, इथं पण आलेला आहे. चलो, अल्निनो म्हणजे वॉर्मिंग ऑफ सी सरफेस, वॉर्मिंग ऑफ सी सरफेस, बरोबर. आणि ला निना म्हणजे सरफेस कोल्ड होणार, बरोबर. अल्निनोमध्ये वॉर्मिंग ऑफ सी सरफेस. टेम्परेचर इन इक्विटोरियल पॅसिफिक ओशन, इक्विटोरियल पॅसिफिक ओशनमध्ये. अच्छा, अल्निनो आतापर्यंत किती वेळेस झाले, 2000 पासून 6 वेळेस झाले. लास्ट कोणता होता अल्निनो, 2018-19चा होता, राईट. एक सेकंड. चलो, ओके. रिझल्ट इन फ्लड इन पेरू, पेरूमध्ये फ्लड येणार भाई. चलो, ड्रॉट इन इंडिया, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, आणि पेरूमध्ये फ्लड होणार. नॉट गुड फॉर इंडियन ॲग्रिकल्चर, हे इंडियासाठी चांगलं नाही आहे. बस महत्त्वाचे मुद्दे काय, टेम्परेचर वॉर्म होणार सी सरफेसचं इक्विटोरियल पॅसिफिकमध्ये, बरोबर. पेरूमध्ये फ्लड होणार, राईट, पेरूमध्ये फ्लड्स होणार. आणि इंडिया, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशियाला आपल्याला ड्रॉट्स दिसणार, ही इंडियनसाठी चांगलं नाही आहे. ला निना बघूया, ऑल्सो नोन ॲज कोल्ड इव्हेंट, याला म्हणतात वॉर्म इव्हेंट, एल निनो, याला म्हणतात कोल्ड इव्हेंट, राईट. इट इज कूलिंग द सी सरफेस टेम्परेचर, इक्विटोरियल पॅसिफिकचं टेम्परेचर कूल करणार. रिझल्ट इन हाय प्रेशर ओव्हर पॅसिफिक अँड लो प्रेशर ओव्हर एशिया, राईट. त्याच्यामुळं लो प्रेशर जर एशियावर निर्माण झालं तर विंड कुठून कुठं येणार, हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे, राईट. ते मॉइश्चर कॅरी करणार, मग तिथं जर कॅरी केलं तर तिथं आपल्याला ओरोजेनिक रेनफॉल होईल, राईट. चलो, इट कॉजेस ड्रॉट इन पेरू, बरोबर आहे, तिथं फिशिंग ग्राउंडसाठी चांगलं असणार. कॉजेस फ्लड्स इन ऑस्ट्रेलिया. चलो, गुड रेन इन इंडिया, बरोबर आहे, इंडियाच्या ॲग्रिकल्चरसाठी चांगला आहे ला निना, सॉरी. चलो, द टेंडन्सी फॉर इन्क्रीज्ड लिटिगेशन वॉज विजिबल, द टेंडन्सी फॉर इन्क्रीज्ड लिटिगेशन वॉज विजिबल आफ्टर द इंट्रोडक्शन ऑफ लँड सेटलमेंट सिस्टीम. काय म्हणते, लिटिगेशन जर टेंडन्सी इन्क्रीज केली लिटिगेशनची, ठीक आहे, कशी दिसणार आपल्याला, म्हणजे केव्हा दिसली ती, की जेव्हा लँड सेटलमेंट सिस्टीम इंट्रोडक्शन केली तेव्हा ती आपल्याला दिसली की बाबा लिटिगेशन सिस्टीम त्याची टेंडन्सी वाढली त्याची. कधी, लँड सेटलमेंट सिस्टीम ऑफ कॉर्न व्हॅलीजनं आणली बाई लँड सेटलमेंट सिस्टीम, लक्षात ठेवा त्याच्या टाईमनुसार 1793मध्ये. ड्यू टू रिमूव्हल ऑफ कोर्ट फीज अँड एक्सर्शन ऑफ राईट टू अपील, राईट. त्यांनी कोर्ट फी बंद केली, रिमूव्ह केली, आणि एक्सटेन्शन ऑफ राईट टू अपील, राईट, अपील करू शकतो. कोर्ट फीज वॉज अबोलिश बाय कॉर्न व्हॅलीज, हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. लँड सेटलमेंट सिस्टीम लिटिगेशन टेंडन्सी त्याची इन्क्रीज झाली किंवा जेव्हा इंट्रोडक्शन ऑफ लँड सेटलमेंट सिस्टीम झाली, किंवा पुणे केली, लॉर्ड कॉर्न व्हॅलीजने केली 1793मध्ये. त्याच्यामध्ये काय झालं बाबा, कोर्ट फीस रिमूव्ह केलं आणि राईट टू अपील ओके मारलं त्यानं, म्हणजे बाबा एक्सटेंड केलं त्यांना. त्याच्यानंतर काय केलं, फीस वॉज अबॉलिश बाय कॉर्न व्हॅलीज, ठीक आहे, हे तर आपण ऐकलंच. क्विट इंडिया मुवमेंट बघूया आपण, कोणी केली बाबा, गांधीजींनी केली, राईट. डू ऑर डाय. चलो, गांधीजी वॉज सून अरेस्ट झाले ते.
आणि ऑप्शनमध्ये बाबा अरेस्ट नाही झाले, अरेस्ट झाले ते, बरोबर आहे. ऑप्शनमध्ये जर असं आले की गांधीजी वॉज नॉट अरेस्टेड बट लॉन्च क्विट इंडिया मुवमेंट ठीक आहे, हे असं चुकीचं असेल. त्यांना हे जर त्यांनी बहिष्कार केला तर त्यांना जेल झाली होती. आणि त्यांनी काय इम्पोज केलं, आगा खान इम्पोज्ड ॲट आगा खान पॅलेस इन पुणे, राईट. गांधीजी वॉज सून अरेस्टेड अँड इम्प्रिझन्ड ॲट आगा खान पॅलेस इन पुणे, या ठिकाणी त्यांना इम्प्रिझन केलं होतं. इट वॉज नॉन व्हायलेंट नॉन कोऑपरेटिव्ह मुवमेंट. नॉन व्हायलेंट नॉन कोऑपरेटिव्ह कोणती होती, क्विट इंडिया, ऑल्सो नोन ॲज इंडिया ऑगस्ट मुवमेंट. याला सुद्धा इंडिया ऑगस्ट मुवमेंट और भारत छोडो आंदोलन म्हणतात, हे लक्षात ठेवा, इंडिया ऑगस्ट मुवमेंट. मला कमेंटमध्ये सांगा इंडियाचं लाँग फॉर्म कोणत्या बेसिसवर ब्रिटिशांनी ठेवलं होतं, इंडियाचं लाँग फॉर्म. कारण इंडियाचा यावेळेस आता जे आपण गठबंधन झाले ना यावेळेस, तर ते सुद्धा त्यांनी त्याचं नाव ठेवलं होतं. पण आपल्याला माहीत पाहिजे की बाबा इंडियाचं लाँग फॉर्म काय होतं सुरुवातीला, बरोबर आहे. मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही, खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. लॉन्च्ड बाय गांधीजी विथ बॉम्बे सेशन ऑफ 1942. हे जे क्विट इंडिया मुवमेंट ना, हे लॉन्च कोण केलं, गांधीजींना, आणि कधी केलं, बॉम्बे सेशनच्या 1942 सेशनमध्ये. ऑलमोस्ट ऑल लीडर्स अरेस्टेड. दिस लेफ्ट मुवमेंट इन हँड्स ऑफ जयप्रकाश नारायण, राम मोहन लोहिया. मोस्टली मुवमेंट लेबर क्लास, राईट, आउट बाय मोस्टली मुवमेंट कॅरीड आउट बाय लेबर क्लास. हे इम्पॉर्टंट आहे की बाबा हे लॉन्च कुठं केलं, बॉम्बे सेशनमध्ये 1942च्या, ठीक आहे. सगळे लीडर्स अरेस्ट झाले. नंतर ती मुवमेंट दिस लेफ्ट मुवमेंट इन हँड्स ऑफ जयप्रकाश नारायण, राम मोहन लोहिया. मोस्टली मुवमेंट कॅरीड आउट बाय लेबर क्लासेस. ही लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. चलो एक सेकंड हा. चलो ठीक आहे, सॉरी. चलो, ब्ल्यूटूथ आणि वायफायमध्ये डिफरन्स होता. चला, ब्ल्यूटूथ आणि वायफाय बोथ आर वायरलेस आहेत, बरोबर. यूज रेडिओ सिग्नल कम्युनिकेशन आहे, बरोबर, याच्या आधी आलेला आहे. शॉर्ट रेंज असते याची, वेवलेंथ जास्त असते पण रेंज शॉर्ट असते आणि फ्रिक्वेन्सीसुद्धा शॉर्ट असते, बरोबर आहे. ब्ल्यूटूथ युजेस 2.4 GHz फ्रिक्वेन्सी, वायरलेस, whereas Wi-Fi can use 2.4 GHz and 5 GHz frequency, बरोबर. चलो, the communication distance for Bluetooth is around 10 meter or less, but Wi-Fi can several be 100 meters, बरोबर आहे. both Bluetooth and Wi-Fi technologies does not need direct line, त्यांना डायरेक्ट लाईनची गरज नाही आहे. डायरेक्ट लाईन ऑफ साईट फॉर इन्फॉर्मेशन ट्रान्समिशन, डायरेक्ट लाईन ऑफ साईट फॉर इन्फॉर्मेशन ट्रान्समिशनची गरज नाही आहे बोथ वायफाय आणि ब्लूटूथला. ब्लूटूथ वर्क्स बाय यूजिंग रेडिओ फ्रिक्वेन्सी रॅदर दॅन इन्फ्रारेड स्पेक्ट्रम यूज बाय ट्रॅडिशनल रिमोट कंट्रोल्स. रिमोट कंट्रोल्स असतात ना टी व्हीचं, ते IRवर काम करतात, आणि ब्लूटूथ वर्क्स बाय यूजिंग रेडिओ फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे. चलो, ड्राय लँड फार्मिंग इज प्रोडक्शन ऑफ क्रॉप्स. ड्राय लँड फार्मिंग इज प्रोडक्शन ऑफ क्रॉप्स विदाउट और with very minimal irrigation in areas where annual rainfall is less than 50 cm और 500 mm. ड्राय लँड फार्मिंग तिथे केली जाते जिथं तिथं रेनफॉल असते, ॲन्युअल रेनफॉल हे 50 सेंटीमीटरपेक्षा कमी असते, बरोबर आहे. और जिथं कमी इरिगेशन होते, ड्राय लँड फार्मिंग तिथे केली जाते. चलो नेक्स्ट बघूया. इंडियन पार्लमेंटरी कमिटी वॉज सेटअप बाय सर विलियम वेडरबर्न. सर विलियम वेडरबर्न एस्टॅब्लिश्ड सेटअप इंडियन पार्लमेंटरी कमिटी and W.S. Kane in 1893 to agitate for Indian political reforms in the House of Commons. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये रिफॉर्म्स, कशाचा, इंडियन पॉलिटिकल रिफॉर्म्स करण्यासाठी त्यांनी ॲजिटेट केलं. आणि त्यांनी काय सेटअप केलं, इंडियन पार्लमेंटरी कमिटी बाय सर विलियम वेडरबर्न, राईट, वेडरबर्न अँड W.S. Kane in 1893. ओके, चलो नेक्स्ट. CFL लॅम्प्स. CFL लॅम्प्सवर प्रश्न होता, काय होता की बाबा कंटेन्स आर्गॉन मर्क्युरी वेपर. आर्गॉन मर्क्युरी वेपर कशामध्ये असते, CFL लॅम्पमध्ये. LED लॅम्प्समध्ये काय असते, इंडियम असते आणि गॅलियम नायट्राइड असते. हे बघा, याचा रिलेशन, याचं रोल आत्ताच्या करंट अफेअरमध्ये काहीच नाही अशाचा. हे तुम्ही ॲज अ एक्झाम्पल यूज करू शकतो आपण, किंवा हे असे एक्झाम्पल तुम्ही कधी जर न्यूजपेपर करंट अफेअर वाचाल तर UPSC अशा बेसिसवर प्रश्न विचारते. एवढं लक्षात ठेवा की बाबा कोणती टेक्नॉलॉजी आली, त्याचं काय कंटेंट करते, त्याच्यामध्ये कोणता कंटेंट असते, त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन काय असते, असे विचारते बघा. जसं की CLF लॅम्प न्यूजमध्ये असेल, त्या टायमाची टेक्नॉलॉजी असेल, त्याच्यामध्ये काय कंटेंट केलं बाबा, कशामुळे कंटेंट, तिचं यूज काय होता की बाबा, त्याच्यामुळे ते प्रश्न विचारला गेला की तिचं कंटेंट होतं आर्गॉन मर्क्युरी वेपर, बरोबर आहे. LED लॅम्प्समध्ये इंडियम होता आणि गॅलियम नायट्राइड होतं, बरोबर आहे. चलो नेक्स्ट. Mahatma Gandhiji said some of the deep convictions are reflected in book titled Unto This Lost. The message from book that transformed Gandhiji is good of individual is contained in good of all, right. जर चांगला स्वतः चांगला असेल, स्वतःमध्ये चांगले गुण असतील,
तर तो दुसऱ्यासाठी पण चांगलाच विचार करणार. हे त्या बुकचं हे असेल, मॅसेज असेल, बरोबर आहे. दिस बुक इज रिटन बाय जॉन रस्किनने ही बुक लिहिली. कोणती? अन टू दिस लास्ट. याच्यामध्ये महात्मा गांधीजींनी म्हणले होते की सम ऑफ दिस डीप कन्व्हिक्शन आर रिफ्लेक्टेड इन द बुक. महात्मा गांधीजीचे कन्व्हिक्शन्स याच्या बुकमध्ये रिफ्लेक्ट केले गेले. की मेसेज काय होता की बाबा गुड इज इंडिव्हिज्युअल इज कंटेन इन गुड ऑफ ऑल. दॅट गुड ऑफ इंडिव्हिज्युअल इज कंटेन इन गुड ऑफ ऑल, राईट. चलो. सिक्रेट काँग्रेस रेडिओ ड्युरिंग क्विट इंडिया मूवमेंट रन बाय उषा मेहता अँड राम मनोहर लोहिया, राईट. क्विट इंडिया मूवमेंटमध्ये क्विट इंडिया मूवमेंटमध्ये सिक्रेट काँग्रेस रेडिओ कोण रन केला होता? उषा मेहता आणि राम मनोहर लोहिया, दोन इम्पॉर्टंट व्यक्ती आहेत. त्याच्या आधीच मागच्याच प्रश्नामध्ये आपल्याला राम मनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांच्याद्वारे सर्व लेबर क्लासनी ही रन केली होती मूवमेंट, बरोबर आहे. जेव्हा सगळे लीडर अटक केले गेले होते बॉम्बे सेशनमध्ये 1942चा. ओके, चलो. The broadcast station changed its place after every broadcast to avoid its capture. Soon, Usha Mehta was captured by British and later she was released in 1946 by interim government in Bombay. Right? चलो. Next पाहूया. अरुणाचल प्रदेश ऑर्किड स्टेट ऑफ इंडिया. राईट. अरुणाचल प्रदेश ऑर्किड स्टेट ऑफ इंडिया. काय नंतर पाहावं लागेल. स्टेट होल्ड 60% ऑफ इंडियन व्हरायटी ऑफ ऑर्किड्स. राईट. ऑर्किड फ्लावर्स नीड 20 डिग्री टेम्परेचर आणि 80 डिग्री ह्युमिडिटी. 80% पाहिजे आणि 20 डिग्री टेम्परेचर पाहिजे. ऑर्किड्स इज अ टाईप ऑफ फ्लावर. अरुणाचल प्रदेशचं हे स्टेट फ्लावर आहे ऑर्किड, बरोबर आहे. स्टेट 60% इंडियन व्हरायटी ऑफ ऑर्किड्स इथे सापडतात. ऑर्किड्स व्हरायटी डिक्रीज वेन मुव्हिंग फ्रॉम इक्वेटर टू पोल्स. डिक्रीज होणार कारण की त्याला टेम्परेचर 20 डिग्री पाहिजे ना, बरोबर आहे. आणि ह्युमिडिटी त्याला 80 डिग्री पाहिजे, तर ते इक्वेटरवरच हे जास्त प्रमाण सापडू शकते. ऑर्किड्स रिक्वायर वॉर्म अँड ह्युमिड कंडिशन, बरोबर आहे. आता न्यूजमध्ये एका महिन्याखाली बहुतेक 15-20 दिवसाखाली मी नागालँडचा स्टेट फ्लॉवर कोणता तरी आला होता बघा. नागालँडचा स्टेट फ्लॉवर आहे बहुतेक ते. मला एक सेकंड द्या, आठवू द्या. मी तुम्हाला आठवून सांगेल नागालँडचा स्टेट फ्लॉवर काय आहे. ते न्यूजमध्ये होता, ठीक आहे. चलो. मेट्रोपॉलिटियन प्लॅनिंग कमिटी याच्याबद्दल वाचूया आपण, राईट. इस्टॅब्लिश्ड अंडर प्रोव्हिजन ऑफ कॉन्स्टिट्यूशन. इस्टॅब्लिश्ड अंडर द प्रोव्हिजन ऑफ कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय होतं? मेट्रोपॉलिटियन प्लॅनिंग कमिटी. Constitution mandates the formation of metropolitan planning committee in all metropolitan areas with a million plus population. 10 लाखपेक्षा जास्त पॉप्युलेशन असेल तर त्या एरियामध्ये आपल्याला मॅन्डेट आहे की बाबा MPC फॉर्म करा. हे कॉन्स्टिट्यूशन मॅन्डेट करते, बरोबर आहे. दिस अ प्लॅनिंग कमिटी आहे, बरोबर आहे. अँड हॅज नथिंग टू डू विथ इम्प्लिमेंटेशन ऑफ गव्हर्नमेंट स्कीम. हे गव्हर्नमेंट स्कीमचं काय रिलेशन आहे याच्यामध्ये? हे प्लॅनिंग करू शकते फक्त सिटी, मेट्रोपॉलिटन सिटीबद्दल आहे. कॉन्स्टिट्यूशन मॅन्डेट करते याला, बरोबर आहे. चलो नेक्स्ट होऊया. हां, 2च पानं राहिले हे आणि ओके. चलो 2 पानं राहिले, लवकर खतम करूया. हां. इंटरिम बजेट. इट इज प्रेझेंटेड बाय गव्हर्नमेंट वेन इट हॅज नॉट सफिशियंट टाईम टू प्रेझेंट फुल बजेट. interim budget presented by government when it has not sufficient time to present full budget. बरोबर आहे, कळालं ना. दिस हॅपन्स वेन इलेक्शन्स आर नियर. इलेक्शन टाईममध्ये असते इंटरिम बजेट. 2024चं हे इंटरिम बजेट आहे, बरोबर आहे. दिस इज सिमिलर टू फुल फ्लेज बजेट. सिमिलरच असते, त्याच्याबद्दलच असते, बरोबरच असते. विच इन्क्लूड्स बोथ एक्सपेंडिचर अँड रिसिट्स, राईट. विच इन्क्लूड्स बोथ एक्सपेंडिचर अँड रिसिट्स. आय थिंक मला असं वाटते की इंटरिम बजेट हे फक्त एक्सपेंडिचरबद्दल असेल, रिसिट्सबद्दल नसणार आहे. मी तुम्हाला एक कन्फर्म करून सांगतो की नागालँडचं स्टेट फ्लॉवर कोणतं आहे आणि इंटरिम बजेटमध्ये काय इन्क्लूड असते. बोथ एक्सपेंडिचर असते का फक्त एक्सपेंडिचर असते? बोथ एक्सपेंडिचर आणि रिसिट्स असतात का फक्त एक्सपेंडिचर असते? एवढं तुम्हाला कन्फर्म करून सांगतो मी. ओके, चलो मी याच्या पुढे मार्क करतो काय. ओके, चलो डन. टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला नंतर याचे लास्टला कवर करेल किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करेल. सॉरी. वोट ऑन अकाउंट. इट allows government to meet its expenses in the short period leading to up to इलेक्शन होईपर्यंत अप टू इलेक्शन्स हे शॉर्ट पिरियडसाठी असते. त्याचे एक्सपेन्सेस मीट करण्यासाठी, एक्सपेंडिचर मीट करण्यासाठी, राईट. वोट ऑन अकाउंट इज पास्ड विदाउट डिस्कशन. वेर ॲज डिस्कशन्स आर रिक्वायर्ड टू पास फुल मेन बजेट, राईट. हे वोट ऑन अकाउंटमध्ये आपल्याला विदाऊट काय असते, विदाऊट डिस्कशनमध्ये आपण पास करू शकतो. पण
फुल मेन बजेट असतं ना त्याच्यासाठी आपल्याला डिस्कशन करावं लागते, बरोबर आहे. इट इज रिलेटेड टू एक्सपेंडिचर अँड नथिंग टू डू विथ रिसिप्ट्स. याच्यामध्ये असते, बरोबर आहे, बरोबर. इंटरिम गव्हर्नमेंट दोन्ही पण असते आणि याच्यामध्ये असते फक्त एक्सपेंडिचर. याच्यामध्ये रिसिप्टची गरज नसते, आपल्याला फक्त खर्च काढायचा 2 महिन्याचा किंवा 1 महिन्याचा. चलो, इंटरिम बजेट कॅन बी प्रेझेंटेड बाय एनी गव्हर्नमेंट, बी इट रेग्युलर गव्हर्नमेंट ऑर बी इट केअरटेकर गव्हर्नमेंट. डन. चलो, हे लक्षात ठेवा. हे असेच प्रश्न फॉर्म करतात UPSCवाले, जास्त डीप नाही जात. आपण डीप वाचतोय आणि सिम्पल तिथं जाऊन कन्फ्यूज होतो, बरोबर आहे. आता याच्यामध्येच कन्फ्युजन होते ना आपल्याला. हे मेन गोष्टी आहेत बाबा, की बाबा इंटरिम गव्हर्नमेंटचं काय मोटो आहे, की हे प्रेझेंट केलं जाते, त्यांच्याकडे सफिशियंट टाईम नसते, बरोबर आहे. आणि फुल बजेट आपण प्रेझेंट करतो की बाबा सफिशियंट टाईम पाहिजे त्याला, आणि जेव्हा सफिशियंट टाईम नसेल तेव्हा इंटरिम बजेट असते, बरोबर आहे. आणि इलेक्शन काळामध्ये असते, बरोबर. याच्यामध्ये बोथ एक्सपेंडिचर आणि रिसिप्ट असतात. वोट ऑन अकाउंटमध्ये एक्सपेंडिचर नसते, रिसिप्ट नसते, एक्सपेंडिचरच असते त्याच्यामध्ये. याच्यामध्ये डिस्कशन केल्या द्यायची गरज नसते, पण फुल बजेटमध्ये डिस्कशन पाहिजे. आणि इंटरिम बजेट हे कोणी पण प्रेझेंट करू शकते, बरोबर. इंटरिम बजेट हे कोणी पण प्रेझेंट करू शकते, बी इट रेग्युलर, बी इट केअरटेकर गव्हर्नमेंट. डन. एवढे पॉईंट लक्षात ठेवा. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडबद्दल वाचूया आपण. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडवर मागे एक प्रश्न होता की एक आर्टिफिशियल करन्सी होती, त्याचं काय नाव होतं मला सांगा, राईट. गोल्डन क्रॅनचे पण पुढे येईल, आपण ते पुढे वाचूया. पण आता सध्या मागच्या प्रश्नामध्ये एक प्रश्न होता की आर्टिफिशियल करन्सी कशाला म्हणतात, हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ओके, चलो. आता इंटरनॅशनल मॉनिटरी फंड कधी फॉर्म झालं? 1944मध्ये, बरोबर आहे, ब्रिटन वूड्समध्ये, राईट, वॉशिंग्टनमध्ये. हे काय करते बाबा? लोन देते ओनली मेंबर कंट्रीजला, बरोबर. जे काही मेंबर कंट्रीज आहेत त्यांनाच लोन देणार. रॅपिड फायनान्सिंग इन्स्ट्रुमेंट आहे, बरोबर आहे. 2022 प्रिलिममध्ये आलेलं आहे हे रॅपिड फायनान्सिंग इन्स्ट्रुमेंट. कशासाठी आहे? इंटरनॅशनल मॉनिटरी फंडसाठी आहे. चलो, इट गिव्ज आउट ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट. हे सुद्धा आलेलं आहे PYQमध्ये. ग्लोबल फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट कशासाठी? IMF बद्दल आहे, बरोबर आहे. चलो, अजून काय राहिलं का? मला एकदा चेक करू द्या फक्त, एक सेकंड. ओके, हां. तर मी तुम्हाला विचारलं होतं ना की आर्टिफिशियल करन्सी कशाला म्हणतात, तर ते स्पेशल ड्रॉइंग राईट्स असतात, त्याला म्हणतात SDR, त्याला म्हणतात आर्टिफिशियल करन्सी. चलो, IMFशी रिलेटेड आहे ते. आणि गोल्डन क्रॅनचे पण IMFशी रिलेटेड आहे. चलो, अकॉर्डिंग टू जैनिझम, बरोबर आहे, अकॉर्डिंग टू जैनिझम, युनिवर्स अँड इट्स कन्स्टिट्युएंट्स आर नॉट क्रिएशन ऑफ एनी डिटी. देवानं बनवलेलं नाही असं म्हणतात, बरोबर. अँड ऑल एलिमेंट्स हॅव्हिंग ऑलवेज एक्झिस्टेड. जे काही एलिमेंट्स प्रेझेंट आहेत ते सर्व सुरुवातीपासून आहेत, बरोबर आहे, एक्झिस्टेड आहेत. जैनाज बिलीव्ड इन युनिव्हर्सल लॉ, बरोबर आहे. युनिव्हर्सल लॉमध्ये त्यांचं बिलीव होतं. दे से लाईफ ऑफ ॲसेटिसिझम अँड पिनन्स इज रिक्वायर्ड टू फ्री वन सेल्फ फ्रॉम द सायकल ऑफ कर्मा, बरोबर आहे. हे त्याचं 2 मोटो आहेत, ॲसेटिझम आणि पिनन्स. रिक्वायर्ड टू फ्री वन सेल्फ म्हणजे लिबरेट जर करायचं असेल तर हे 2 गोष्टी पाहिजे तुम्हाला. चलो, सॅलनायझेशन ऑफ सॉईल, हे बघा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. इज डेट्रिमेंटल टू सॉईल हेल्थ, बरोबर आहे. इन दिस वॉटर इव्हॉपरेट्स अँड लिव्स बिहाइंड साल्ट्स विच डिक्रीज क्रॉप प्रोडक्शन. जर समजा इव्हॉपरेशन झालं तर त्या साल्टी वॉटरमधून साल्टच राहणार आणि पाणी इव्हॉपरेट होणार, बरोबर आहे. आणि ते साल्ट कुठं राहणार? सॉईलमध्ये राहणार. त्याच्यामुळे पीकचं काय होणार? प्रोडक्शन कमी होणार, बरोबर आहे. लोअर ग्राउंड वॉटर टेबल होणार याच्यामुळे, इव्हॉपरेशनमुळे. चलो, ओके. IUCNचं रेड डाटा बुक होती, कंटेन लिस्ट ऑफ थ्रेटेंड प्लांट्स अँड स्पेसीज, राईट. इट क्लासिफाईज स्पेसीज इंटू 9 कॅटेगरीज. हे इम्पॉर्टंट आहे, 9 कॅटेगरीज. चलो, याच्यामध्ये नंतर काय होतं? टीजर लोन्स, राईट. टीजर लोन्स काय असते भाई? दीज लोन्स ऑफर लोअर रेट ऑफ इंटरेस्ट इन फर्स्ट फ्यू इयर्स आफ्टर विच द रेट्स आर इन्क्रीज. पहिल्यांदा सुरुवातीला कमी असणार इंटरेस्ट रेट, नंतर वाढणार, बरोबर आहे. इट इज द अस्पेक्ट ऑफ सब प्राईम लेंडिंग विच मीन्स लेंडिंग टू बॉरोवर्स विथ लो क्रेडिट रेटिंग. त्यांची क्रेडिट रेटिंग जर लो असणार ना, त्यांना ते बॉरोवरना त्यांना ते लेंड करणार. सब प्राईम लेंडिंग म्हणतात त्याला. दॅट मे एक्सपोज टू रिस्क ऑफ डिफॉल्टर्स, राईट. टीजर लोन्स आर कॉज ऑफ कन्सर्न. याच्यामुळे ते टीजर लोनचं पे टेन्शन आहे लोकांना डोक्यामध्ये, राईट. चलो, कळालं ना टीजर लोन्स काय असते बाई? हे लो इंटरेस्ट रेट असते सुरुवातीला, नंतर हाय असते, त्याला म्हणतात सब प्राईम लेंडिंग. की बाबा ज्यांची क्रेडिट रेटिंग कमी आहे त्या बरोबर लोकांना ते देणार, आणि ते रिस्कचं डिफॉल्ट होण्याचं रिस्क असते त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे ते टेन्शन आहे, बरोबर आहे. कॉज ऑफ कन्सर्न आहे टीजर लोन. चलो, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन काय असते? हेल्प्स इन आर्टिफिशियल सॅटेलाइट्स. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन हेल्प्स इन आर्टिफिशियल सॅटेलाइट्स टू ऑर्बिट द अर्थ विदाउट फॉलिंग डाऊन. टू ऑर्बिट द अर्थ विदाउट फॉलिंग डाऊन. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन लक्षात ठेवा कशावर आहे? की बाबा
एखादी आर्टिफिशियल सॅटेलाईट आहे, तिला जर अर्थमध्ये रिव्हॉल्व करायचं आहे, ठीक आहे, तर ती पडणार नाही खाली, अर्थमध्ये पडणार नाही. चलो, क्रेडिट टू ॲग्रिकल्चर अँड अलाइड ॲक्टिव्हिटीज याच्यावर आहे. कमर्शियल बँक्स 60%, कोऑपरेटिव्ह बँक्स 30%, रिजनल रुरल बँक्स लोएस्ट अमॉंग दिस. काय म्हणते बाबा, क्रेडिट टू ॲग्रिकल्चर अँड अलाइड सोसायटीज. हे कमर्शियल बँक 60% देणार बाई क्रेडिट ॲग्रिकल्चरला, कोऑपरेटिव्ह बँक 30% देणार, रिजनल रुरल बँक्स लोएस्ट अमॉंग दिस. डन. चलो नेक्स्ट. आपण नेक्स्ट पाहूया आता. चलो, सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइज काय म्हणते बाय CPEC आर ॲडमिनिस्टर्ड बाय मिनिस्ट्री ऑफ हेवी इंडस्ट्रीज अँड पब्लिक एंटरप्राइजेस. लक्षात ठेवा, हेवी इंडस्ट्रीज अँड पब्लिक एंटरप्राइज ही ॲडमिनिस्टर करते कशाला, सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेसला. ओके. चलो, जनरली द पॉलिसी रेट्स आर ॲज फॉलोज इन डिसेंडिंग ऑर्डर. राईट, उतरत्या क्रमामध्ये आहेत. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे मोठ्याकडून कमीकडे येणार, बरोबर. असेंडिंगमध्ये छोट्याकडून मोठ्याकडे जाणार. चलो, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी, राईट, MSF 6.15 आहे, सगळ्यात जास्त असते. कशाचा, पॉलिसी रेटचा, बरोबर. नंतर पॉलिसी रेपो रेट 5.90 आहे. आता करंटमध्ये बघा, तुम्ही याचे चेक करून घ्या बाबा करंटमध्ये काय काय रेट आहेत. बँक रेट बघा 5.65, रिव्हर्स रेपो रेट बघा 3.35. लक्ष द्यावं आहे ना, ही काय म्हणतात त्याला, काय रेट आहेत कंडिशनमध्ये. सगळ्यात लो कोणाचं असते, रिव्हर्स रेपो रेट, एवढं लक्षात ठेवा. सगळ्यात लहान RRR सगळ्यात खाली असते, नंतर BR असते, नंतर PR असते, नंतर MSF असते. MSF सगळ्यात मोठा असते आणि RRR सगळ्यात छोटा असते, लक्षात ठेवा. CRR किती असते, 4.50. SLR किती असते, 18%. तसं पाहायला गेलं तर पॉलिसी रेट हे पॉलिसी रेट नाहीत ना, पण हे ॲक्च्युअलमध्ये रेट आहेत फक्त, हे पॉलिसी रेट नाहीत. डन. चलो, अजून एकदा घेऊया. पॉलिसी रेटची आपल्याला ऑर्डर बघायची डिसेंडिंगमध्ये. सुरुवातीला नंबर 1ला मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट आहे 6.15, पॉलिसी रेपो रेट आहे 5.90, बँक रेट आहे 5.65. चलो, रिव्हर्स रेपो रेट किती आहे, 3.35. हे झाले 4 पॉलिसी रेट, राईट. सगळ्यात खाली असणार RRR, रिव्हर्स रेपो रेट, नंतर BR, नंतर PR, नंतर MSF. चलो, आणि CRR काय आहे, 4.50 आहे. हे रिव्हर्स रेपो रेटपेक्षा जास्त असणार काय, CRR. आणि SLR सगळ्यात जास्त असणार 18%. हे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीपेक्षा जास्त असणार पर्सेंटेज वाईज. चलो, वेस्टर्लीजवर प्रश्न होता. सदर्न हेमिस्फिअरमध्ये 20% लँड असते, 80% वॉटर असते. नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये 40% लँड असते आणि 60% वॉटर असते, बरोबर. तर वेस्टर्लीची स्पीड सगळ्यात जास्त कुठं असणार, सदर्न हेमिस्फिअरमध्ये, कारण की तिथं लँडचं प्रमाण कमी आहे. चलो, वेस्टर्लीज आर द विंड्स इन द मिडल लॅटिट्यूड्स बिटवीन 35 to 65 degree of latitude. Westerlies are stronger in winter, right, becomes weak in summer. Chalo, in summer there is high pressure on poles, right, high pressure on poles, and poles create stronger easterlies which makes westerlies weak. And in summer poles create stronger westerlies which makes westerlies weak in summer, and vice versa. In winter there is a low pressure on poles, right, low pressure on poles, and poles create weak west easterlies which make westerlies strong, राईट. इन विंटरमध्ये अपोजिट असणार आहे. हे पॉईंट मी जे सांगतो आहे हे तुम्ही रिव्हर्स करा आणि हे 3 ते 4 वेळेस ऐका, याच्यातून प्रश्न येणार. हे कॉन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. किंवा तुम्ही यूट्यूबवर टाका ईस्टर्लीज वेस्टर्लीजबद्दल कॉन्सेप्ट शिकून घ्या, हे खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावर खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन बनतात. याच्यामधून जवळपास 5 ते 6 प्रकारचे प्रश्न बनू शकतात बघा, काढायचं म्हणलं तर कॉन्सेप्टवर घ्या. अजून एकदा सांगतो, वेस्टर्लीज हे मिड लॅटिट्यूड्सची विंड असतात. वेस्टर्लीज हा विंड्स असतात मिड लॅटिट्यूडमध्ये, बिटवीन 35 ते 65 डिग्रीच्या लॅटिट्यूडमध्ये, बरोबर. चलो, वेस्टर्लीज हे कुठं स्ट्रॉंगर कुठं असतात, विंटरमध्ये, आणि विकर कुठं होतात, समरमध्ये. एवढं लक्षात ठेवा. स्ट्रॉंगर कुठं होणार, समरमध्ये, आणि विकर कुठं होणार, विंटरमध्ये. सॉरी वेस्टर्लीज हे स्ट्रॉंगर कुठं होणार, विंटरमध्ये स्ट्रॉंगर होणार, आणि स्ट्रॉंगर विंटरमध्ये होणार, आणि विकर कुठं होणार, समरमध्ये. दोन्हीपैकी एक लक्षात ठेवा. स्ट्रॉंगर कुठं होणार, विंटरमध्ये, बस संपलं. आणि समरमध्ये देअर इज अ हाय प्रेशर ऑन पोल्स. जर पोल्सकडं जर हाय प्रेशर असेल तर पोल्सची हवा ही समरमध्ये इकडे येणार, इक्वेटरकडं. आणि जर समजा विंटरमध्ये लो प्रेशर पोल्सवर असेल तर आपल्याकडे विंटरमध्ये जी हवा असणार ती इक्वेटरकडून पोलकडे जाणार, किंवा इक्वेटरवर हाय प्रेशर असणार. जर लो प्रेशर पोल्सवर असेल विंटरमध्ये तर हाय प्रेशर कुठं असणार, इक्वेटरवर असणार. मग विंटरमध्ये जी हवा असणार ती पोल्सकडून इकडं जाणार, इक्वेटरकडून पोल्सकडे जाणार. एवढं लक्षात ठेवा. खूप कन्फ्युजिंग आहे, मला पण माहिती आहे, पण तरी तुम्ही 1-2 वेळेस हे ऐकून घ्या, किंवा 1-2 वेळेस हे कुठेतरी कॉन्सेप्ट शिकून घ्या.
चलो नेक्स्ट वेस्टर्लीज आर स्ट्रॉंगर अँड पर्सिस्टंट इन सदर्न हेमिस्फिअर. पर्सिस्टंट आणि स्ट्रॉंगर असतात कारण की तिथं लँड नसणार, डिस्ट्रक्शन नसणार, एकदम अडथळा नाही येणार. चलो कोरियलिस फोर्स आपण शिकूया काय. कोरियलिस फोर्स म्हणजे एअर सर्क्युलेटिंग विंड डिफ्लेक्ट्स इन राईट इन नॉर्थ अँड डिफ्लेक्ट्स लेफ्ट इन सदर्न हेमिस्फिअर. हे तुम्हाला माहितीच असणार आहे बाबा. कोरियलिस फोर्स नॉर्थमध्ये राईटकडे ट्विस्ट होणार आणि साऊथमध्ये लेफ्टला जाणार, एवढे लक्षात ठेवा. त्याला म्हणतात फेरेल्स लॉ. ओके, फेरेल्स लॉ काय असते, दीज आर द डिफ्लेक्शन्स आर कॉल्ड द कोरियलिस इफेक्ट. कोरियलिस इफेक्टमुळे जे डिफ्लेक्शन होते त्याला म्हणतात फेरेल्स लॉ. कोरियलिस फोर्स इज 0 ॲट इक्वेटर अँड हायेस्ट ॲट पोल्स. बरोबर, कोरियलिस फोर्स इज 0 ॲट इक्वेटर अँड हायेस्ट ॲट पोल्स. हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे स्टेटमेंट बनू शकते की बाबा कोरियलिस फोर्स इज 0 ॲट पोल्स अँड हायेस्ट ॲट इक्वेटर. नाही, 0 ॲट इक्वेटर अँड हायेस्ट ॲट पोल्स. बरोबर आहे. एअर सर्क्युलेटिंग विंड डिफ्लेक्ट्स राईट इन नॉर्थ अँड डिफ्लेक्ट लेफ्ट इन साऊथ. हे असतात कोरियलिस फोर्स. बरोबर. चलो, कोरियलिस फोर्स इन्क्रीजेस ॲज वन्स मूव्ह फ्रॉम इक्वेटर टू पोल्स. इक्वेटरकडून पोलकडे जाणार तर त्याचा फोर्स इन्क्रीज होणार. बरोबर आहे. आपण आताच पाहिले की इक्वेटरवर त्याचा फोर्स 0 असते. तर पोलकडे मॅक्सिमम असणार, तर मग पोलकडे चालवतो आपण. इक्वेटरकडून पोलकडे चाललो तर मॅक्सिमम असणार. बरोबर आहे, वाढणार त्याचा. चलो आता प्रश्न बघूया. मलक्का स्टेट होतं प्रश्नामध्ये. हे कशाबद्दल, कुठे आहे मलक्का स्टेट? मलेशिया, इंडोनेशिया आणि सुमत्रामध्ये आहे. त्या सुमत्रामध्ये आहे. बरोबर आहे. मलेशिया आणि इंडोनेशियामधले मलक्का स्टेट आहे. चलो, क्रा इस्तमस काय असते बघा. बिटवीन अंदमान सी अँड गल्फ ऑफ थायलँड. याच्यामध्ये एक क्रा इस्तमस इम्पॉर्टंट आहे म्हणूनच आलेलं आहे. मलक्का, मलेशिया आणि इंडोनेशिया, सुमत्रा. क्रा कुठं आहे बाबा? अंदमान आणि गल्फ ऑफ थायलँड. क्रा इस्तमस इंडिया आणि थायलँडमध्ये असं म्हणू शकतो आपण. चलो, अंदमान सीमध्ये म्हणते ना ते. चलो, त्याच्यानंतर बघा नॅरो नेक ऑफ सदर्न म्यानमार अँड थायलँड. क्रा इस्तमस नॅरो नेक ऑफ सदर्न म्यानमार अँड थायलँडमध्ये आहे. बरोबर आहे. चलो, इट कनेक्ट्स मलाय पेनिन्सुला टू एशियन मेनलँड. मलाय पेनिन्सुला आणि एशियन मेनलँडला कनेक्ट काय करतात? क्रा इस्तमस कनेक्ट करणार. यालाच नॅरो नेक ऑफ नॉर्थ और साऊथ नॅरो नेक ऑफ साऊथ म्यानमार आणि थायलँडमध्ये नॅरो नेक फॉर्म करते. बिटवीन अंदमान सी अँड गल्फ ऑफ थायलँडमध्ये फॉर्म होते. मलक्का कुठं असते? मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये. चलो डन. अजून एकदा कोरियलिस फोर्सचं वाचूया की बाबा कोरियलिस फोर्स 0 असते इक्वेटरवर आणि हाय असते पोल्सवर. एवढं लक्षात ठेवा. चलो डन. लास्ट पेज आहे, एकाच मिनटामध्ये कवर करूया एवढं. ज्यूटबद्दल आहे. ज्यूटबद्दल आला होता. रिव्हर बेसिन्स ऑर लोमी सॉइल्स आर बेस्ट फॉर ज्यूट कल्टिवेशन. कोणती? रिव्हर बेसिन्स पाहिजे आणि लोमी सॉइल्स पाहिजे. चलो, ऑलमोस्ट 85% ऑफ वर्ल्ड ज्यूट कल्टिवेशन इज कन्सन्ट्रेटेड इज गँजेस डेल्टा. गँजेस डेल्टामध्ये सर्वात जास्त प्रोडक्शन होणारचं कल्टिवेशन होणार. चलो, ह्युमिड क्लायमेट विथ हाय टेम्परेचर इज रिक्वायर्ड. ह्युमिडिटी पाहिजे त्याला. याच्या आधी आपण ऐकलं होतं की ह्युमिडिटी आणि टेम्परेचर जास्त कशासाठी पाहिजे, तर ते स्टेट फ्लॉवर होतं. कशाचं? अरुणाचल प्रदेशचं. त्याला म्हणतात ऑर्किड. राईट. चलो डन. पोल्समध्ये नाही सापडतं ते. पॅडी, बेस्ट सॉईल फॉर ग्रोईंग पॅडी इज क्लेई. याच्यामध्ये कोणती होती? ज्यूटला लोमी होती. 85% प्रोडक्शन गँजेसमध्ये होणार. चलो, पॅडी कशासाठी होणार? क्लेई सॉईल पाहिजे त्याला. दे कॅन होल्ड वॉटर ड्यू टू देअर व्हेरी फाईन पार्टिकल अँड ऑल्सो ह्युमिड क्लायमेट विथ हाय टेम्परेचर. जस्ट लाईक जूट कंडिशन्स आर गुड. चलो, बोथ जूट अँड पॅडी कल्टिवेशन इज प्रॉमिनंट इन लोअर गँजेटिक प्लेन्स. वेस्ट बेंगॉल एरियामध्ये होणार पॅडीसुद्धा. चलो, हे सुद्धा तेच आहे, पण याला क्लेई सॉईल आहे, वरची लोमी सॉईल आहे. चलो, स्ट्रॅटोस्फिअरमध्ये ऐकूया. बरोबर आहे. याच्या आधी आपण ऐकलो होतं ना ती लेअर त्याच्या कोणत्या असतात. एक्झोस्फिअरमध्ये स्पेसक्राफ्ट असते आणि कर्मन लाईन कुठे असते. चलो लक्षात ठेवा. सगळ्यात खाली असते ट्रोपोस्फिअर, सगळ्यात वरी असते एक्झोस्फिअर, नंतर असते स्ट्रॅटोस्फिअर. हे असे लाईन लक्षात ठेवा. नंतर मेझोस्फिअर. चलो, नंतर आयनोस्फिअर, नंतर लक्षात ठेवा आपलं थर्मोस्फिअर, नंतर एक्झोस्फिअर. चलो, स्ट्रॅटोस्फिअर नो कन्व्हेन्शन. काय दिले? एरोप्लेन्स फ्लाय हेअर बिकॉज हेअर लीस्ट अमाऊंट ऑफ टर्ब्युलन्स इज फाउंड. कुठं फाउंड होते? स्ट्रॅटोस्फिअरमध्ये. बरोबर आहे. एरोप्लेन इथं फ्लाय करू शकते. याच्यामध्ये कन्व्हेन्शन नसते. लीस्ट अमाऊंट ऑफ टर्ब्युलन्स. ठीक आहे, 0 नसते पण लीस्ट असते. व्हेरी लेस क्लाउड अँड वॉटर वेपर इज देअर. त्याच्यामध्ये कमी असते क्लाउड आणि वॉटर वेपर. कुठं? स्ट्रॅटोस्फिअरमध्ये. टेम्परेचर इंक्रीजेस विथ हाईट इन दिस लेअर. या लेअरमध्ये टेम्परेचर वाढणार बाबा. जसे हाईट वाढणार तसं टेम्परेचर वाढणार. हेन्स वर्टिकल विंड्स आर ऑलमोस्ट अब्सेंट. वर्टिकल विंड्स अब्सेंट असतात त्याच्यामध्ये. ओके, मेन पॉईंट याचा हेच आहे की बाबा इथं कन्व्हेन्शन नसणार आहे. 0 टर्ब्युलन्स इथं असणार आहे. लीस्ट टर्ब्युलन्स असणार आहे. त्याच्यामध्ये क्लाउड आणि वॉटरचं प्रमाण कमी असणार आहे. जसं हाईट वाढेल तसं टेम्परेचर वाढणार, नॉट कमी होणार. त्याच्यामुळेच इथं वर्टिकल विंड्स फॉर्म होत नाहीत, अब्सेंट असतात इथं. चलो, ब्रह्मपुत्र बघूया. ओरिजिनेट इज कैलास रेंजमध्ये ओरिजिनेट होणार नियर मानसरोवर लेक इन तिबेट. चलो,
नामचा बर्वा अ माउंटेन पीक इन तिबेटियन हिमालया वेअर ब्रह्मपुत्रा टेक्स यू टर्न. कुठं यू टर्न होते? नामच्या बर्वापाशी, बरोबर आहे, तिबेटियन हिमालयापाशी. एंटर्स इन इंडिया वेअर नामच्या बर्वापासून. दिस यू टर्न इज ड्यू टू सिंटेक्शियल बेंडिंग ऑफ जिओलॉजिकली यंग हिमालयाज. बरोबर आहे, एवढं लक्षात घ्या. गुजरात सेंट्रल पार्ट प्रोड्यूस कॉटन. गुजरातचा सेंट्रल पार्ट कॉटन प्रोड्यूस करते. इट्स नादर्न पार्ट इज ॲरिड अँड सेमी एरिड. सेंट्रल पार्टमध्ये कॉटन प्रोड्यूस होते, म्हणजे ब्लॅक सॉईल असणार इथे. नदर्न पार्ट एरिड आणि सेमी एरिड असते, बरोबर. कल्टिवेशन ऑफ कॅश क्रॉप्स, कॉटन कॅश क्रॉप्स डॉमिनंट ओवर फूड क्रॉप्स, बरोबर. लार्जेस्ट कॉटन प्रोड्युसिंग स्टेट आहे अहमदाबाद आहे बहुतेक, मला तसं वाटतं. चलो, टेक्स्टाईल मिल बहुतेक मुंबईमध्ये, पण टेक्स्टाईल प्रोडक्शन कुठं होते जास्त? अहमदाबादमध्ये होते बहुतेक, राईट. हे कन्फर्म करून घ्या तुम्ही. धर्मा अँड रीता टर्म्स इन वेदिक सिव्हिलायझेशन. धर्मा अँड रीता. नोट, रीड मेन क्वेश्चन कामली. हां, धर्म अँड रीता टर्म्स इन वेदिक. एवढं झालं आपला 2011चा पेपर. ठीक आहे, पुढे आपण जाऊया 2012च्या पेपरमध्ये. लवकरात लवकर खतम करण्याचा प्रयत्न करूया. प्रत्येक व्हिडिओ आपण 1 तासात कवर करण्याचा करूया, बरोबर आहे. म्हणजे दिवसाचे 4-5 तास आपण दर 5 पेपरला दिले पाहिजे. त्याच्यानंतर आपण सी सॅटला अर्धा 1 तास दिला पाहिजे. सी सॅटचा पॅटर्न आपण ॲडॅप्ट केला पाहिजे, बरोबर आहे. करंट अफेअरला दिवसाच्या अर्धा ते 1 तास द्या रिव्हिजन करण्यासाठी इंडेक्स, बरोबर आहे. चलो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत काही प्रॉब्लेम वगैरे आला, काही राहिलं मला सांगण्यासाठी, काही विसरलो मी, तर मला तुम्ही प्लीज कळवा. मी तुम्हाला हे त्याच्याबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये कळवेल. ओके, जर काय माझ्या चॅनल चुकून राहिलं असेल तर मला फक्त कमेंटमध्ये टाका की हे राहिलं सांगण्यासाठी. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया ते, जर विसरून गेलो असेल तर. ओके, चलो, टेक केअर, थँक्यू सो मच. चलो.